आणि जनसेवा केंद्र बोरिवली प्रायोजित इतिहास कट्ट्यावर तुम्हा सर्वांचं खूप स्वागत. आणि गोकुळाष्टमी लागोपाठ आल्यामुळे सणांचा उत्सव थोडे सगळेजण सणांमध्ये रमलेले असतील, त्याच्यामुळे आज तशी उपस्थिती जरी कमी नसली तरी देखील एक अत्यंत वेगळ्या विषयाचा आणि अधिकारी व्यक्ती पार्श्वभूमीमधल्या या खूप विलक्षण अभ्यास वृत्तीने अभ्यास करणार आणि ज्ञान पिपासा असायला आपल्याला काहीतरी वेगळं वेगळं मिळवत जायचं याची. आणि असे अभ्यासक आपल्याकडे खूप चांगल्या दर्जाचे अभ्यासक कमी मिळतात. आपलं नशीब आहे की डॉक्टर आसावरीताई आपल्याबरोबर आहेत आणि लवकरच त्या इतिहास संकलन समितीच्या सुद्धा जबाबदार व्यक्ती असणार आहे. कारण असे चांगले अभ्यासक, विद्वान अभ्यासक हे समितीकडे यावे जेणेकरून इतिहास संकलनाचं प्रचार प्रसाराचं काम हे खूप वेगाने पडेल. आपल्या सर्वांना पर्व असल्या कारणाने स्वातंत्र्य दिनाचं पर्व आहे, गोकुळाष्टमीचं पर्व आहे, या सगळ्या आनंद पर्वाच्या भरपूर शुभेच्छा. आज आपण जातो आहोत दुसऱ्या पर्वातील गोष्ट सोहळा. मला कितीतरी वेळेला हा प्रश्न पडतो की भारतीय इतिहास संकलन समिती कोकण प्रांताने केवळ विचार असा केला होता की एक सतत दर महिन्याला एकदा भेटून इतिहासाची चर्चा होऊ शकते का? किती काळापर्यंत हे चालेल? वर्षभर चालेल? लोक कदाचित याचे 17 भाग आपण यशस्वीरित्या केले आणि सगळे भागांना लोक येत नाही. या लोकांनी हा मंच इतका वाढवला इतिहास कट्ट्याचा की आम्ही दुसऱ्या पर्वाला गेलो गोष्ट 3ची आणि गोष्ट 3ची सुद्धा 16वी याची गोष्ट डॉक्टर आसावरीताई आपल्यासमोर मांडली. एवढं प्रदीर्घ म्हणजे मला आता हे किती पुढे न्यायचं तर ते आम्ही नेत राहू, तुम्ही सगळे चालत राहा. आम्ही प्रयत्न करतो की तुम्हाला आम्ही वेगवेगळं चांगलं इतिहासातलं काही मंथन अतिशय चांगल्या अभ्यासकांकडून आणावं आणि त्यामुळे गोष्ट 3ची या भारतातील इतिहासातील स्त्रियांच्या वरती स्त्री जीवनावरती आधारित असं हे पर्व होतं. या पर्वाच्या थोड्या अंतिम टप्प्याकडे येणार आहोत कारण हे पर्व आम्ही 18 भागांचं ठरवलं. आज 16वा आहे आणि पुढच्या महिन्यामध्ये गौरी येतात, त्यामुळे गोष्ट तिची अजून मजा येईल. पंचमहाकाव्यातील स्त्रिया संस्कृत हा पुढच्या महिन्याचा विषय असणार आहे. पंच नाट्यात संस्कृत महानाट्यात आणि त्याच्यानंतर या पर्वाचं समापन जे असणार आहे डॉक्टर वैशाली दापके ज्यांनी आपल्याला प्रभावती गुप्त यांच्याबद्दल आणि नागरिका यांच्याबद्दल ज्यांनी आपल्याशी वार्तालाप केला होता त्या पुन्हा आपल्याला महानाट्यातील स्त्रियांबद्दल बोलणार आहेत. आणि या पर्वाची सांगता 18वा भाग 18 दुर्गेचे हात, त्यामुळे 18 कारण मगाशीच आसावरीताईंनी मला उल्लेख करून सांगितलं की स्त्रियांचं सशक्तीकरण किती जबरदस्त संस्कृत शब्दांमध्ये व्यापलेलं आहे आणि त्यानुसार या स्त्रियांच्या शक्तीचा जो सांगत आहे तो आपण या साहित्य आणि काव्याच्या क्षेत्रात दुसऱ्यामुळे संत साहित्यातील स्त्रिया हा अंतिम भाग असणार आहे. आणि अगदी जनाबाई मुक्ताईपासून की मुंगी उडाली आकाश आणि तिने गिळलेले सूर्याशी, सूर्याला गिळण्याचं सामर्थ्य सुद्धा मुंगीमध्ये असतं असं स्त्रीमध्ये आहे. आणि ते त्या पर्वावर त्या नोटवर आपण हे पर्व संपणार. पुढचं पर्व आम्ही थांबत नाही, पुढचं पर्व चालू करणार आहोत इतिहासातल्या अतिशय मोठ्या अभ्यासाला आणि तो म्हणजे भारतातील राजघराण्यांचा इतिहास. आणि आपल्याला ज्ञात असलेलं पहिलं इतिहासाचं राजघराणं म्हणजे मौर्य, त्यापासून ते सगळा मध्ययुग येईपर्यंत, आम्ही मध्ययुगाकडे जाणार नाही पण मध्ययुग येईपर्यंत म्हणजे साधारण 12व्या-13व्या शतकापर्यंत जी भारतभरात राजघराणी झाली त्या सगळ्या राजघराण्यांचा इतिहास आपल्याकडे अभ्यास घेऊन. आपल्या सर्वांचं हे स्वागत करताना मला परिचय करून द्यायला लागणार आहे. आसावरीताईंचा परिचय इतका मोठा आहे की तो वाचला पाहिजे. पण आता सगळे ओळखतात, नाव आहे नाही, काही लोकांना माहित नसेल, नाव आहे
आसावरी सगळ्यांना माहिती आहे भारताच्या नेपाळ आणि म्यानमारमध्ये दूतावास त्यांनी सांभाळलेला आहे, सांस्कृतिक त्यांनी भारताला प्रतिनिधित्व दिलेलं आहे. पण तरी सुद्धा माझं हे कर्तव्य इंग्लिशमध्ये आहे, मी तो तसाच वाचतोय कारण तुम्हाला सगळ्यांना माहिती असावं म्हणून. त्या कौटिल्य अर्थशास्त्र आणि भारतीय संस्कृती याच्या अभ्यासक आहेत आणि कल्चरल डिप्लोमसी म्यानमार आणि नेपाळ हे त्यांनी सांभाळले. सोशिओलॉजीमध्ये BA, संस्कृतमध्ये MA मुंबई विद्यापीठातून, संस्कृतमध्ये त्यांनी PhD डॉक्टरेट घेतली युनिव्हर्सिटी ऑफ मुंबईमधून. ब्राह्मी, मोडी आणि शारदा या लिप्यांचं त्याचं प्रभुत्व आहे, त्यांनी अभ्यास केलेला आहे. याखेरीज त्या मगाशी मी म्हटलं त्याप्रमाणे कौटिल्याच्या अर्थशास्त्राच्या अभ्यासक म्हणून त्यांना विविध संस्थांनी बोलावलेलं आहे. दोनदा त्यांना MSU बरोडा याच्या लीडरशिप अँड गव्हर्नन्स इथे बोलावलं आहे, नवसारी मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटमध्ये बोलावलेलं आहे, फोर्स 1 पॉलिटिकल टेक्निकल युनिट ऑफ द मुंबई पोलीस, म्हणजे मुंबई पोलिसांना कौटिल्याचं अर्थशास्त्र सांगणं थोडंसं मला वेगळं वाटलं, पण त्यांनी ते निश्चितच अतिशय प्रभावीपणे. आर्मी वॉर कॉलेज महू फॉर पोस्टेड स्टाफ, आर्मी ऑफिसर मणिपूर, SR कंपनी जामनगर आणि स्कॉलर खरे घेरे कॉलेज गुहागर. त्यांनी सांस्कृतिक अनेक कार्यक्रमांमध्ये भाग घेतलेला आहे. संस्कृत जिंगल त्यांनी लिहिलेलं हे शंकर महादेवांनी गायलेलं. आकाशवाणीच्या अनेक रेडिओच्या कार्यक्रमांमध्ये त्या वारंवार सहभागी झालेल्या आहेत. एपिक चॅनलने, आपल्याला माहिती आहे एपिक चॅनल हे इतिहासावरचं व्हिडिओ चॅनल, तर त्याच्यामध्ये सुद्धा त्यांचा सहभाग होता, त्यांची मुलाखत घेतलेली होती. मुंबई दूरदर्शनवरती सुद्धा त्यांनी असे अनेक कार्यक्रम दिलेले आहेत. डॉक्टर चंद्रप्रकाश द्विवेदी यांच्या एन्शियंट गव्हर्नन्स बाय चाणक्य याच्यामध्ये सुद्धा त्यांनी एक्सपर्ट म्हणून काम केलेलं आहे. म्हणजे त्यांचा आवाका हा तुम्हाला लक्षात येईल. रिसर्च वर्क अँड पब्लिकेशनमध्ये इतकी मोठी लिस्ट आहे की त्यांना फेलोशिप मिळालेली ICPRची. त्यांनी विश्व अध्ययन केंद्र मुंबई इथे सुद्धा रिसर्च त्यांनी काम केलेलं आहे. रिसर्च फेलोशिप इन रॉयल एशियाटिक सोसायटी मुंबईमध्ये, त्याच्यानंतर सोमय्या सेंटर ऑफ बुद्धिस्ट स्टडीज, त्याच्यानंतर सब कमिटी ऑफ MA महामहोपाध्याय डॉक्टर PV काणे इन्स्टिट्यूट आणि 17 रिसर्च पेपर त्यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर वाचलेले आहेत. सगळ्यात वैशिष्ट्यपूर्ण म्हणजे त्यांच्या पब्लिकेशनमध्ये वास्तुकृपा प्रशस्ते देश, वास्तुक प्रशस्ते देश, मराठीत पण हे आहे. हे पुस्तक एन्शियंट आर्किटेक्चरवर आहे, मी वाचलेलं नाहीये त्याच्यामुळे. चाणक्य नीती आणि शिवकारण फार सुंदर पुस्तक आहे आणि कंपॅरेटिव्ह स्टडी आहे चाणक्याच्या फिलॉसॉफीवरती आणि शिवाजी महाराजांच्या फिलॉसॉफीवर. आणि त्याचं डिप्लोमॅटिक अचिव्हमेंट सगळ्यांना माहिती आहे की त्या कल्चरल डिप्लोमॅट होत्या. हिंदी डिपार्टमेंट, यंगून युनिव्हर्सिटी ऑफ फॉरेन लँग्वेज, conservation of 140 years old performing Ramayana tradition in Ayeyawadi region, म्यानमार. त्यांनी म्यानमारमध्ये ब्रह्मदेशामध्ये रामायणाच्या 140 वर्षाच्या अशा परंपरेवर सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे. आणि जनकपुरधाम कल्चरल फेस्टिवल, आता हे त्याच्यासाठी मला वाटतं आपण सगळ्यांनी टाळा दिल्या पाहिजे, कारण नेपाळमध्ये जनकपुरी ही सीतेचं माहेर आणि त्या जनकपुरीमध्ये त्यांनी जनकपुरधाम कल्चरल फेस्टिवल नेपाळ आणि भारत सरकारतर्फे त्यांनी तो इनिशिएट केला, हे त्यांचं मोठं काम. आणि अशा रीतीने भारत, नेपाळ, भारत, ब्रह्मदेश अशा सगळ्यांना जोडणाऱ्या अशा विदुषींचं आपण इथे मनपूर्वक स्वागत करतो आहे. ऐकूया आसावरी ताई
आपल्याला गोष्ट तिची या सत्रातील 16वी गोष्ट घेऊन येत आहे. धन्यवाद रविराजजी. भारतीय इतिहास संकलन समिती कोकण आणि बोरिवली सांस्कृतिक केंद्र आयोजित या इतिहास कट्ट्यावरती मला पुन्हा एकदा बोलायची संधी दिल्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार मानते आणि आपल्या विषयाकडे वळते. कारण विषयाची व्याप्ती खूप मोठी आहे. प्रयत्न केला आहे मी ते वेळेत बसवण्याचा, पण बघूया कसं जमतं आहे ते. गोष्ट तिचीच्या आधी मला आमची जी चर्चा झाली त्याच्यावरती त्यांनी बोलायला सांगितलं म्हणून मी मुद्दाम बोलते. आल्या आल्या मी असं म्हटलं की हे खडगं का तिच्या गोष्टीत. तर ते म्हणाले की मी कधीच, तर ते म्हणाले आम्ही स्त्रीला कधी अबला समजतच नाही. म्हटलं त्या अबलामध्येच स्पष्ट आहे की ती अबला नाही, जे आपण चुकीच्या अर्थाने घेतो. याचं कारण जे उपसर्ग असतात, जे शब्दाच्या आधी येतात, आणि संस्कृतमध्ये उपसर्गांची व्याख्याच अशी केली आहे की उपसर्गेण धात्वर्थः बलात् अन्यत्र नीयते. आपण दुर्दैवाने एकाच बाजूनी बघतो, पण रामदास स्वामींचं अचपल मन माझे नावरे आवरिता आपल्या सगळ्यांना माहिती आहे. चपल, आत्यंतिक चपल म्हणून तो अचपल मन माझे, जे आवरताच येत नाही आहे मला, आणि म्हणून रामा मी तुला शरण आलो आहे. हा आधिक्याने येतो तिथे. मी नेहमी अबला ह्या शब्दाचा अर्थ तसा घेते. आम्ही का अबला? आम्ही अशक्त आहोत का? नाही. आणि शक्त अशक्त ह्या संकल्पना शेवटी आपल्या मनावर अवलंबून असतात. आणि प्राचीन काळापासून आपण बघितलं, अगदी वेदकाळाचा ज्ञात इतिहास म्हणून आपण बघतो, तर त्याच्यात विश्पला राणीपासून कितीतरी राण्या अशा आहेत की ज्यांनी त्यांचं सामर्थ्य प्रत्येक वेळेला दाखवून दिलं आहे. सभा समित्यामध्ये असेल, युद्धामध्ये असेल, अन्य कुठेही असेल. कारण सरमा ही पणींशी जाऊन तिने दूती म्हणून काम केलेलं आहे. हे डिप्लोमसी त्यावेळेलाही बायकांनी केलेली आहे. असं कुठलंही क्षेत्र नाही आहे की ज्याच्यात बायका मागे होत्या. मग आपण अबला हा निगेटिव्ह अर्थाने का घ्यायचा, असा माझा नेहमी प्रश्न असतो. त्यामुळे आम्ही खड्गधारणी आहोत. जिथे गरज आहे तिथे आम्ही त्याचाही उपयोग करू, पण उगीचच आम्हाला घेसुरी घालुरी हेही मान्य नसतं. ही आमची भारतीय संस्कृती आहे. त्यामुळे हा अबला शब्दाचा अर्थ जो मी घेते, महिला शब्दाचा अर्थ पण मी असाच घेते, महांतम लाती सा महिला, जे मोठेपणा घेऊन येते. आपल्या मूळ घराण्याला आणि आपल्या नवीन घराण्याला सुद्धा मोठेपणा देण्याचं काम तिने केलं पाहिजे. हे आपण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे. आणि आजकाल थोडं ते कुठेतरी विसरायला झालं आहे असं मला वाटतं. तर त्यामुळे त्याची पुन्हा पुन्हा आठवण करणं हे आपलं काम आहे. आणि हे दोन्ही अर्थ माझ्यासाठी असे महत्त्वाचे आहे. आपण आपल्या विषयाकडे वळूया. गोष्ट तिची कालिदासाच्या महाकाव्यातील स्त्रिया. आता खरं म्हटलं तर महाकाव्याची एखादी नायिका असते, कारण साधारणपणे नायक असतो. पण मी मुद्दाम स्त्रिया हा शब्द घेतला. याचं कारण असं की कालिदासाची 2 महाकाव्य आहेत. एक पहिलं कुमार संभव आणि दुसरं आहे ते रघुवंश. आता कुमार संभवामध्ये मुळात त्या शीर्षकामध्येच आपल्या लक्षात येतं की कुमाराचा संभव जिथे आहे ते काव्य. त्यामुळे कुमार कार्तिकेयासाठी लिहिलं गेलेलं, रचलं गेलेलं हे काव्य आहे. मग त्याची नायिका कोण, असा एक प्रश्न असतो, एक प्रश्नचिन्ह असतं. आणि रघुवंश अख्खा वंश आहे, त्यामुळे कुणी एक नायक नाही आहे, अनेक नायक येतात. पण मुळात पुन्हा तिथे असं आहे की मला नेहमी असं वाटतं की कालिदास हा कवी श्रेष्ठ आहे, कवी कुलगुरू आहे. त्यामुळे त्याच्या कवित्वावरती, त्याच्या काव्यगुणांवरती काही प्रश्नच नाही आहे. पण माझ्या मते कवी होण्यासाठी त्यांनी काव्य लिहिलेलं नाही आहे. त्याचा हेतू निश्चितपणे राजनीती द्यायची हा आहे. कारण गुप्त घराण्यामध्ये जर का तो होता, त्यांनी तो वैभवशाली काळ बघितला, आणि जेव्हा राजनीती उत्तम असेल तेव्हा राष्ट्र कसं वैभवाप्रत जातं हे तो बघत होता. आणि म्हणून ती राजनीती जर पचायला थोडी कठीण असते, समजायला आकलन व्हायला जड असते, आणि कधीतरी ती कंटाळवाणी होते. दुसरं म्हणजे राजनीती करताना प्रत्येक वेळेला सगळं गोडगोड नसतं, आणि ते कुठे गोड नसावं हे कळण्याची ताकद योग्य अशी त्या राजाला असली पाहिजे, त्या राजघराण्याला असली पाहिजे. हे कालिदासाला नेमकेपणाने कळलं होतं. म्हणून कुमार संभवामध्ये तो सहजपणे असं सांगतो की साम्येत प्रत्यापकारेण न उपकारेण दुर्जना. दुर्जनांना एकदा, दोनदा, तीनदा संधी द्या, ह्याच्यानंतर नाही. आणि माझा आवडता विषय कौटिल्य अर्थशास्त्र, त्याच्या सुरुवातीलाच संस्कृत साहित्यामध्ये नेहमी
आधी नमस्कार करायची पद्धत आहे, वंदन करायची पद्धत आहे. मग ते तुमचे गुरु असतील, तुमचे आचार्य असतील, तुमचे मातापिता असतील किंवा तुमचं परमदैवत असेल. कौटिल्य अर्थशास्त्र कित्येक वर्ष मी शिकवत होते, पण माझ्या मनात एक प्रश्न होता की त्याच्यात नमन कोणाला केलंय तर नमो शुक्र बृहस्पतीभ्याम. संपूर्ण अर्थशास्त्रात अगदी एखाद दोन अपवाद सोडले तर जे सगळ्यात उत्तम आहे ते पहिल्यांदा येतं त्या यादीमध्ये, आणि मग तुलनेने कमी दुय्यम महत्त्वाची गोष्ट येत जाते, अशी कौटिल्याची पद्धत आहे. मग मी विचार करायला लागले की ह्यांनी असं का बरं केलं असेल. त्याच्यासाठी शुक्राचार्य महत्त्वाचे आहेत का? कारण शुक्राचार्य हे राक्षसांचे गुरु आहेत आणि राक्षस हे छल कपटाने युक्त आहेत. मग कौटिल्य कुटिलमती सहा कौटिल्य हा असं नेहमी जे आपण म्हणतो, हा खरंच इतका कुटिलमती होता का? पण जसा ग्रंथाचा अभ्यास सुरू झाला तेव्हा असं लक्षात आलं, किंवा मी अगदी ठामपणे असं म्हणते की आम्हाला प्रत्येक पावलाला असा कौटिल्य पाहिजे. मग त्यांनी ही पद्धत का ठेवली? पहिले शुक्राचार्यांना का वंदन केलं? आणि एक दिवस माझ्या डोळ्यापुढे प्रकाश पडला की शुक्राचार्य हे छलकपटाने युक्त असतील आणि आमच्या समोरचा शत्रू जर का त्याचा प्रयोग करत असेल तर त्याचा प्रयोग करायला आम्हाला कोणीही थांबवू शकत नाही. जे आत्ताची राजनीती आपण बघतोय, उगीच खोट्या मोठेपणामध्ये राजनीती कधीही चालत नाही. आपलं राष्ट्र समर्थ करायचं असेल तर समोरचा शत्रू कसा आहे, त्याची मानसिकता काय आहे हे ओळखता आलं पाहिजे. केवळ शत्रूचं सैन्य किती आहे, सैन्य बल किती आहे एवढं पुरेसं नाही, त्याची मानसिकता कळणं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि ती समजणारे कौटिल्य होते, त्याच्यानंतर छत्रपती शिवराय होते, आणि नंतर सावरकरांचाही आपल्याला उल्लेख करता येईल. कारण जी गुप्तचर व्यवस्थेची, अर्थात आज तो विषय नाही आहे, आपण पटकन पुढे जाऊया. पण त्यामुळे मग मला प्रकाश एकदम पडला की हे जे शुक्राचार्य आणि बृहस्पतींना वंदन आहे ते साध्य आणि साधनातला फरक आहे. जर शत्रू दुष्ट असेल, छलकपटाचा प्रयोग करत असेल तर ते साधन म्हणून आम्ही पण वापरू. पण साध्य अंततोगत्व आमचं काय असलं पाहिजे तर ते देवराज्यच असलं पाहिजे. या राज्यामध्ये केवळ मनुष्य जाती नव्हे तर आमच्या राज्यातले पशु पक्षी वृक्ष वल्लरी प्रत्येक गोष्ट ही योगक्षेमाच्या खाली येईल, अशी ती कल्पना होती. आणि मग मला म्हणजे मी म्हटलं तसं एक दिवस अचानक माझ्यासमोर तो प्रकाश पडला. आणि मग मी विचार केला की पाकिस्तान ज्यांनी साधन म्हणून दहशतवाद वापरला भारताच्या विरोधात, पण दुर्दैवाने साध्य आणि साधनातला फरक न कळल्याने परिणती काय आहे आपण म्हणजे मी वेगळं सांगायची गरज नाही. आणि नेमकेपणाने राजनीतीमध्ये हे कळलं पाहिजे जे कालिदासांनाही कळलं होतं. आणि म्हणून मला नेहमी असं वाटतं की त्यांनी काव्य हे माध्यम वापरलं नक्की, कारण स्वतःला एस्टॅब्लिश करायचं असतं ना. कारण कालिदासांनीच असं लिहून ठेवलं की भास सौमिलासारखे कवी असताना माझं कोण ऐकणार आहे. मग आपल्याला एस्टॅब्लिश करायसाठी आत्ता काय आहे, ट्रेंड काय आहे, मग नाटकं आवडतात मग मी नाटकं देईन. पण त्या नाटकाचीच पण प्रगती जर का आपण बघत गेलो तर त्यातली प्रगल्भता आपल्याला जाणवते. आणि मग रघुवंश ज्याच्यासाठी कवी कुलगुरू कवी शिरोमणी ही बिरुदावली मिळालेली आहे. मग रघुवंशच का? तर मुळात ज्या कुळामध्ये प्रत्यक्ष ईश्वराला जन्म घ्यावासा वाटलाय असं ते कुळ आहे. म्हणजे कोणी एक व्यक्ती चांगली असून नाही आहे, तर सगळेजण त्या कुळातले तेवढ्या तोलामोलाचे आहेत, तेवढे समर्थ आहेत, तेवढे शुद्ध चारित्रवान आहेत. आणि मुख्य म्हणजे तो रघुवंश आहे. तो रामाचा वंश नाही आहे त्यांनी नाव दिलेलं, त्यांनी रघुचा वंश दिला आहे. कारण राम हा तर ईश्वरी अंशच आहे. पण एक माणूस जेव्हा आपल्यातलं मानवत्वाच्याही वरती जायला बघतो तेव्हा तो मग रघुवंश होतो. आणि म्हणून कालिदासांनी काव्यामध्ये सुद्धा म्हणजे अगदी कुमार संभवातलं जे मी उदाहरण दिलं की शाम्यत प्रत्यापकारेण न उपकारेण दुर्जनः, हे स्पष्टपणे सांगून ठेवलं आहे. तारक जर का मातलेला असेल तर त्याला झालं, बरीच वर्ष आपण प्रयत्न केला, आता नाही, आता त्याला अपकारच केला पाहिजे ही जाणीव कालिदासांनी दिली. आता आपण पुन्हा एकदा आपल्या मागच्या विषयाकडे जाऊया. मग मी स्त्रिया असं का म्हटलं तर आत्ता जसं मी म्हटल्याप्रमाणे की रघुवंशात 29 राजांचं वर्णन आहे. त्यामुळे मुख्यत्वे राजे प्रधान आहेत. मग कुठेतरी थोडी थोडी वर्णनं त्यांच्या स्त्रियांची येतात किंवा पत्नींची येतात, राणीयांची येतात असं म्हणूया. आणि कुमार संभवामध्ये
1 ते 8 सर्ग हे शिवपार्वती विवाहावरती आहे. आणि मी नेहमी असं म्हणते की जगातली अत्युत्तम लव्ह स्टोरी तरुण पिढीने वाचलीच पाहिजे अशी ती आहे. म्हणजे खरं म्हटलं तर मी जेव्हा संस्कृतकडे वळले तेव्हा मला 2 मुलं होऊन गेली होती. मला दुःख झालं की मी हे वेळेत का नाही शिकले. कारण म्हणजे मी मुलींना नेहमी सांगायची की तुम्ही योग्य वेळी एक उत्तम लव्ह स्टोरी शिकताय. नक्की प्रेम ही कल्पना काय आहे आणि ती कुठच्या लेव्हलला गेली पाहिजे हे समजण्याची ताकद ह्या काव्यातनं आपल्याला मिळते. आणि म्हणून ते कुमारसंभव आहे, पण पहिले 8 सर्ग हे पार्वतीसाठी येतात. त्यामुळे तसं पाहायला गेलं तर त्या 8 सर्गापुरती आपली नायिका पार्वती आहे. पण आपल्याला फक्त पार्वतीचा विचार नाही करायचा आहे, आपल्याला इतर सगळ्या स्त्रियांचा विचार करायचा आहे. आणि म्हणून मी राण्या असं न म्हणता स्त्रिया असं म्हटलेलं आहे. कुमारसंभवचे 17 सर्ग, रघुवंशाचे 19 सर्ग, 29 राजे, त्यात दिलीप, रघु, अज, दशरथ, राम, कुश आणि अतिथी हे सगळ्यात प्रमुख राजे आहेत. नंतरचे राजे असे पटापट येतात, त्यामुळे त्यांच्या बायकांचे उल्लेख आले तर आले, नाही तर नाही असंही आपल्याला दिसून येतं. सो आपण पुढे जाऊया. सगळ्यात पहिलं आपण बघितलं की दिलीप हा पहिला राजा आहे आणि रघुवंशच आहे तो, त्यामुळे सद्गुणांची खाण असा तो वंश आहे. म्हणजे मला तर असं वाटतं की सगळे सद्गुण आपणहून धावत धावत त्या वंशात आले की नाही इथे गेलंच पाहिजे मला, कारण हा राजा असा आहे. आणि मग अशा त्या दिलीपाला मुलबाळ नाही आहे आणि राजाचं कर्तव्य आहे की त्यांनी पुढला राजा दिला पाहिजे, तो उत्तम असला पाहिजे. आणि मग आता दिलीप बेचैन आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे पंचतंत्राची रचनाच झाली ती आपल्या मूर्ख अशा राजकुमारांना शहाणं करण्यासाठी. म्हणजे राजाचं हे नैतिक कर्तव्य आहे की माझ्यानंतर उत्तम राजा मी दिला पाहिजे. आणि म्हणून हा दिलीप पण बेचैन आहे की सगळं सुख आहे, सगळं वैभव आहे, पण मला पुत्र नाही आहे. आणि मग आपल्या राजगुरूंकडे, राजपुरोहितांकडे तो जातो. वसिष्ठ आहेत आणि मग वसिष्ठ ध्यान लावतात आणि लक्षात येतं की दिलीपाच्या हातनं कामधेनूचा अपमान झाला आहे. मग नंदिनीची सेवा करायची आणि मग नंदिनी ही कामधेनूची कन्या आहे आणि मग तिची सेवा करताना आपल्या सगळ्यांना तो सिंह आला आणि मग त्यांनी आपलं शिर त्याच्या पुढे ठेवलं की नाही तुला खायचंच आहे ना, मग तू मला खा पण नंदिनीला सोड. आणि ही त्याची आत्यंतिक भक्ती बघून मग तो शिवाचा एक गण तिथे सिंहाच्या रूपात जो आलेला होता तो मूळ रूप धारण करतो आणि नंदिनी प्रसन्न होते आणि त्याला आशीर्वाद देते की तुला लवकरच पुत्र होईल. मग सुदक्षिणा जेव्हा तो गर्भ धारण करते तेव्हा ती कशी दिसली आहे कालिदासाला. मी माझ्या त्या पहिला जो परिचय दिला आहे विषयाचा त्याच्यात म्हटलं आहे की त्याने इतक्या उत्कटतेने, म्हणजे नेहमी मी असा विचार करते की एखादा पुरुष इतक्या सुंदर पद्धतीने स्त्रीचं चित्र रंगवू शकतो, ते कालिदासाने केलं. म्हणजे समर्थ कवी असेल तर तो काय करतो ह्याचं हे उत्तम उदाहरण आहे. आणि त्यामुळे जेव्हा तिला गर्भ राहिला तेव्हा ती कशी होती, कशी दिसली त्याचं वर्णन कालिदासाने केलं आहे. आणि तो म्हणतोय निधान गर्भाम इव सागरांबराम शमीम इव अभ्यंतर लीन पावकाम नदीम इव अंतःसलिलां सरस्वतीं नृपस्य सत्वां महिषीम अमन्यत. त्या राजाने आपल्या पत्नीला अशा रूपात बघितलं. आणि कसं तर रत्नगर्भा वसुंधरा, ज्या पृथ्वीच्या पोटात उत्तमोत्तम रत्न आहेत आणि सागरवसना पावनदेवी, जिचं वस्त्र हे समुद्र आहे, अशी मला माझी पत्नी दिसते, अशी सुदक्षिणा दिसते. आणखीन कशी दिसते, शमीवृक्षाच्या आतमध्येच अग्नी असतो आणि म्हणून जेव्हा आपण यज्ञ करतो तेव्हा शमीवृक्षाचा उपयोग करतो. तो आतमध्ये अंतस्थ असलेला जो अग्नी आहे ते तेज घेऊन माझी सुदक्षिणा आता तिला दिवस राहिलेले आहे. किंवा सरस्वती ही दिसत नाही पण ती असते ना, तिचा स्रोत असतो. तसं आत्ता मला माझं अपत्य दिसत नाही आहे पण तिच्यात ते आहे याची जाणीव दर क्षणी मला होते, अशी कल्पना या म्हणजे कालिदासाने केली आहे. पण अर्थात ती दिलीपाच्या मुखातून त्यांनी दिलेली आहे. आता त्याच्यानंतर तिच्यासाठी जी मी म्हटलं तसं की थोडे थोडे उल्लेख येतात, त्यामुळे त्यातले जे महत्त्वाचे ते मी फक्त तुमच्या पुढे मांडते. त्याच्यात आता अपांसुलानाम धुरीकीर्तनया असं तिचा उल्लेख केला आहे, असं विशेषण वापरलं आहे. पांसुला म्हणजे धूळ, त्यामुळे अमंगलत्व.
पण जी मंगलातली धुरी कीर्तनं अशी आहेत ती म्हणजे अत्यंत परम पवित्र अशा स्त्रियांमधली सर्वोत्कृष्ट स्त्री असा तिचा उल्लेख त्यांनी केलेला आहे. यानंतर येते अज इंदुमतीची कथा. रघुची कथा खूप मोठी आहे कारण रघुचे गुणच असे आहेत, एकापेक्षा एक सुंदर आहेत, पण आपण तिकडे नाही वळायचं कारण त्यात मी अडकीन. त्यानंतर येतो तो अज येतो आणि अज इंदुमती विलाप हा संस्कृत साहित्यातला सर्वश्रेष्ठ विलाप आहे. इंदुमतीशी त्याचा विवाह होतो. भोजराजाची कन्या आहे, ती विदर्भातली आहे आणि मग हा लग्नाला जातो. मग त्याची वर्णनं, मग तिला घेऊन तिची सखी येते आणि मग एकेका राजापुढे त्याचं वर्णन करत करत ती चाललेली असते आणि हिला कोणीच पसंत पडत नाही. ती बघायची पुढे जायची, बघायची पुढे जायची. याचा अर्थ तिला ती राजकुळं माहिती आहेत, कारण एवढ्याशा परिचयातनं कसं ते ठरवणार, पण ह्याचा अर्थ तिने आधीच त्यांची माहिती नक्की काढलेली आहे आणि मग त्यामुळे ती माहिती ऐकून ती काही प्रसन्न होत नाही आणि पुढे जाते पुढे जाते पुढे जाते. अज येईपर्यंत ती पुढे जाते, पण तिचं हे पुढे जाणं कारण एवढी सौंदर्यवती आहे की तिच्या अभिलाषेने सगळे राजे जमलेले आहेत ना. प्रत्येकजण कसा तिला आपल्याकडे आकर्षित करायला बघतो. कोणी आपल्या हातातलं नीलकमल हलवतं आहे, कोणी उगीचच आपली भ्रुकुटी वर करते. असे काही संकेत ते देत आहेत तिला की बाई गं बघ माझं मन तुझ्याकडे किती आकर्षित झालेलं आहे. पण ह्या सगळ्यांना सोडून ती पुढे येते आणि मग अजाला ती आपली माळ घालते. पण त्यावेळेला ह्या राजांची अवस्था कशी आहे याचं खूप छान वर्णन कालिदासाने केलं आहे आणि ह्या श्लोकासाठी कालिदास हा दीपशिखी कालिदास म्हणून ओळखला जातो. मग ती कशी आहे तर संचारिणी दीपशिखे व रात्रौ. रात्रीच्या वेळेला ती दिवा घेऊन निघालेली एखादी स्त्री असेल आणि ती अशी पुढे पुढे जाताना मागचे जे अट्टालकं आहेत, मागचे जे अट्टालकं म्हणजे गच्ची, तर ह्या गच्च्या ती जशी पुढे जाईल ती इथे आली की समोरची गच्ची किंवा ते घर उजळून निघत होतं. पण ती ज्या क्षणी पुढे जायची त्या क्षणी मागचं घर काळोखात पुन्हा बुडून जायचं. तसे हे राजे, ह्या मार्गात बसलेले राजे, त्यांचे चेहरे विदीर्ण होत असत, ते काळोखात बुडून जात असत. असं खूप छान वर्णन तिचं त्यांनी केलेलं आहे. याच्यानंतर इंदुमती कशी होती. अज इंदुमती विलाप, ती सुंदर होतीच, त्यामुळेच तर सगळे एवढे राजे आले होते. तिच्याशी विवाह केल्यानंतर जेव्हा अज निघाला तेव्हा ते जे राजे संतप्त झाले होते, कारण प्रत्येकाला तिची अभिलाषा होती आणि पूर्वीच्या वेळेला हे अगदी नियमित होतं की एखाद्या कन्येने एखाद्याला वरलं की उरलेले राजे त्याच्याशी लढत असत आणि मग हा आपला पराक्रम सिद्ध करून आपल्या पत्नीला घेऊन जायचा. आणि तसंच त्या ठिकाणी सुद्धा अज जेव्हा निघाला तेव्हा हे सगळे जे मनातनं अगदी दुःखी झालेले राजे होते ते नगराच्या बाहेर त्याची वाट बघतच थांबलेले होते. आणि मग हा आल्यानंतर युद्ध होतं, मग त्या युद्धाचं खूप मोठं वर्णन आहे आणि हे सगळं इंदुमती बघतीये. आणि जेव्हा अज विजयी होऊन येतो तेव्हा किती मर्यादांमध्ये आपल्या स्त्रिया राहत होत्या. आपलाच पती आहे, पण आजकालच्या हिंदी सिनेमासारखं लगेच हाय करून गळ्यात पडणं वगैरे नाही. ते मला नेहमी ना रोजा सिनेमामधल्या शेवटच्या सीनची आठवण होते. त्यावेळेला मला असं वाटलं होतं की आता हे टिपिकल हिंदी सिनेमासारखं होतं का, पण त्यांनी नाही केला आहे, तो मोह टाळला आहे आणि त्यामुळे तो सिनेमा आणखीन चढतो की इतके प्रयत्न, इतके कष्ट घेतल्यानंतर जेव्हा प्रत्यक्ष आपला नवरा समोर येतो तेव्हा त्याच्या गळ्यात पडण्यापेक्षा ती थकून खाली बसते. आणि ते जे आहे ना तो भावोत्कट क्षण आहे. आणि तसं ह्या सगळ्या स्त्रिया आपल्याला दिसतात की त्या एका मर्यादेच्या बाहेर जात नाहीत. मुळातच आपल्या नवऱ्याला हाक मारायची पद्धत जी आहे ती नव्हती तेव्हा. त्या काय म्हणायच्या, आर्यपुत्र वगैरे असं म्हणायच्या. तर त्यामुळे एवढ्या मर्यादेत राहणारी ही तिने काय केलं, हृष्टापिसा ती खूप प्रसन्न झाली. पण आपणच कसं आपल्या तोंडाने त्याचं कौतुक करायचं सगळ्यांच्या देखत. एकटे असताना ठीक आहे, पण एवढी माणसं आहेत ना भोवताली. मग तिने फक्त आपल्या सखीकडे नजर टाकली आणि मग त्या सखीने हिच्या मनातला भाव ओळखून त्या अजाचं कौतुक केलं. आणि त्याला उपमा काय दिले तर पाऊस आल्यानंतर, मेघ आल्यानंतर पृथ्वी प्रसन्न होते. ढग आणि पृथ्वी हे युगुलं आहे. आपण ती प्रसन्न होते ती स्वतः नाही सांगत, ती मोरांच्या माध्यमातून त्यांच्या केकारवातून त्यांना सांगते. तद्वत
आपल्या सखीच्या माध्यमातून ह्या इंदुमतीने आपलं मन अजापर्यंत पोचतं केलेलं आहे. असं अगदी छान गोड वर्णन तो करतो. नंतर पुढे जेव्हा इंदुमती मरण पावते, इंदुमती ही मुळात हरिणी नावाची अप्सरा आहे आणि तृणबिंदू नावाच्या ऋषीचं तप मोडायसाठी इंद्राने तिला पाठवलेलं असतं. आणि अर्थातच तृणबिंदू जागा होतो आणि संतापतो आणि तिला शाप देतो की तुला मर्त्य लोकामध्ये जावं लागेल. अर्थातच आता अप्सरांना शाप तोच असणार ना. म्हणजे कसं आहे, विवेकानंदांचं एक खूप छान वाक्य आहे. ते असं म्हणतात की शिडी आहे, शिडीच्या वरती देव आहेत, खाली दानव आहेत, मध्ये मानव आहे. आपण ठरवायचं आहे आम्हाला वर जायचं आहे का खाली जायचं आहे. आता वर गेलेलं आम्हाला खाली यावं लागलं तर दुःखच होईल ना. त्यामुळे हा शाप होता आणि म्हणून तिला सांगितलं की तू मर्त्य लोकात जाशील, मानव रूपाने तुला राहावं लागेल आणि स्वर्गातल्या फुलांचं दर्शन होईपर्यंत तुला तिथे राहावं लागेल. आणि मग अजय इंदुमतीचा विवाह होतो, खूप छान संसार चालू असतो. मग त्यांच्या क्रीडांचं थोडंसं वर्णन येतं. शृंगार कवी आहे कालिदास, त्यामुळे त्या शृंगाराला भर येतोच, पण इथे थोडंसं वर्णन आहे. आणि मग नंतर ते दोघं असेच उपवनातनं फिरत असताना अचानक एक माळ येते नाजूक अशा फुलांची आणि ती तिच्या गळ्यात पडते आणि तो भार सहन न होऊन ती कोसळते. ॲक्च्युली तो भार सहन न होऊन म्हणजे ती स्वर्गीय फुलांची माळ आहे आणि तो आता शाप संपलेला आहे आणि त्यामुळे ती कोसळते. पण तिच्याबरोबर ती अजाला पण घेऊन कोसळते, असं कालिदासाने वर्णन केलं आहे. अजाला घेऊन कोसळते म्हणजे आपल्या पत्नीच्या वियोगाने तो सुद्धा बेशुद्ध होऊन जमिनीवर पडतो. आणि नंतर तो त्याचा विलाप आहे की कसं कसे आपण क्षण उपभोगलेले आहेत, कशी तू माझ्याबरोबर प्रत्येक वेळेला होतीस आणि आता तू गेल्यावर मी किती एकटा झालो आहे. हे सगळं वर्णन करताना तो एका म्हणजे निसर्गाशी, कालिदासाच्या सगळ्या नायिका, सगळ्या स्त्रिया निसर्गाशी एवढ्या जवळच्या आहेत, एवढ्या एकरूप झालेल्या आहेत. म्हणून तर पुढल्या आता लेक्चरमध्ये तुम्हाला हे सगळं कळणार आहे नाटकात. पण शकुंतला जेव्हा निघते तेव्हा वनदेवी स्वतः जे वस्त्र आणि दागिने देते, कारण हे तादात्म्य आहे. या सगळ्या स्त्रिया किंवा एकूणच त्यावेळेचा समाजच निसर्गाशी एवढा एकरूप झालेला होता आणि म्हणून अज इंदुमतीला आठवण करून देतोय, अगं बाई तू असं कसं करू शकतेस, तुझं मूल, तुझं अपत्य, कारण वृक्ष लावला की तो पुत्रवत पाळला पाहिजे ना, आणि तसं तू केलेलं आहेस. आणि आता तो मोठा झालेला सहकार, त्याचं तू त्या लतेबरोबर आता परिणाम ठरवलेला आहेस, निश्चित केला आहेस, पण तो होण्याआधीच तू गेलीस. हे सगळं करणारी आईच जर का नसेल अशा शुभमंगल प्रसंगी, तर ते कुठला आनंदाचा क्षण आहे. त्यासाठी तरी तू ये, कारण ते तुझा, कारण शेवटी आईचा मुलावरती जीव असतो ना, अपत्यावरती जीव असतो, म्हणून तरी तू ये. पण इंदुमती काही येत नाही आणि असं तिचं ते वर्णन कालिदासाने केलेलं आहे. तिच्यासाठी जी विशेषणं आली आहेत, मगाशी आपण बघितलं की अपांसुला अशी ती धुरी सुदक्षिणा होती. आता इथे तिच्यासाठी जी आहे ती अरालकेशी अलकमुखा, म्हणजे कुरळ्या केसांची. बाकीच्या प्रत्येक ठिकाणी तो हे वापरत नाही, इंदुमतीच्या ठिकाणी ही विशेषणं पुन्हा पुन्हा येतात. त्यामुळे मी मुद्दाम ती घेतली आहेत. आणि मदिराक्षी, त्यावेळेला आपल्या पतीबरोबर मद्य पिण्याची सगळीकडे वर्णनं आपल्याला मिळतात. पत्नी ही आपल्या पतीबरोबर मद्य प्यायची, तर त्यामुळे ती मदिराक्षी असं तिचं वर्णन येतं पुढं. हां, आणि मग हे हा प्रसिद्ध श्लोक की तू माझ्याबरोबर कशी होतीस. मी मागच्या वेळेला माझ्या व्याख्यानात म्हटलं होतं की हा श्लोक खूप प्रसिद्ध आहे, पण मला मुद्रा राक्षसमधला जास्त आवडतो, ह्याच्याहून सुद्धा तो वेगळा आहे. पण इथे गृहिणी आहेस तू. मग गृहिणी शब्दाचा अर्थ काय आहे, सर्व कुटुंबम त्वत् आश्रितम, सगळं कुटुंब तुझ्यावरती अवलंबून आहे. आणि हे अगदी आजसुद्धा दिसतं. घरातली बाई घरात नसेल ना की ते घर भकास होतं. 2 दिवस सगळ्यांना मजा वाटते की चला बरं झालं, पण नंतर जाणवायला लागतं की नाही हे काय खरं नाही, आपली आई आपली बायको आली पाहिजे, ही जाणीव होत जाते. कारण ते घर संपूर्णपणे त्या स्त्रीवर अवलंबून असतं. ही आमची परंपरा आहे, हा आमचा अधिकार आहे आणि तो अधिकार आम्हाला सगळ्यांनी दिला आहे आणि आपण तो ठेवला पाहिजे, हातात पक्का ठेवला पाहिजे, असं माझं स्वच्छ मत आहे. त्यामुळे ती गृहिणी आहे. आणखीन ती कशी आहे, ती सचिवा आहे.
सचिव हा कसा आहे तर अत्यंत बुद्धिमान मंत्री आहे, म्हणजे तिची बुद्धिमत्ता तो मान्य करतोय. आणि हां, हे एक संस्कृत साहित्याचं वैशिष्ट्य आहे की स्त्रियांची बुद्धिमत्ता मान्य करणं. कालिदास एका ठिकाणी जरी असं म्हणतो, म्हणजे शाकुंतलमध्ये, की स्त्रीणाम शिक्षित पटुत्वम अमानुषीषु, त्याला असं म्हणायचं आहे की शकुंतला जेव्हा येते तेव्हा तिच्या पोटात गर्भ आहे आणि ती म्हणते की हे तुझंच अपत्य आहे, तर तो मान्य कारण तो विसरलेला आहे. आणि मग तेव्हा तो कोकिळेचं उदाहरण देतो की स्त्रिया अशिक्षित कशा असतील, त्या लबाड आहेत, त्या धूर्त आहेत. बघ ना, कोकिळ आपलं अपत्य दुसऱ्याच्या घरट्यात टाकते आणि तिथनं त्याचं संगोपन करमून घेते, तसं तू माझ्याशी वागतेस, असं तिथे वर्णन येतं. पण म्हणजे ते थोडंसं सार्कॅस्टिकली जरी आलं तरीही कालिदासाला हे मान्यच आहे की स्त्रिया विद्वान असतात आणि म्हणून तो ते म्हणतो. इथे पण हा सचिव शब्द अगदी तसाच येतो की, आणि मागच्या वेळेला जे मी उदाहरण दिलं होतं ती गुणवती उपाय नीलये साधिके स्थिती हे तो हो त्रिवर्गस्य, असं त्यात मुद्रा राक्षसमध्ये म्हटलंय. तू गुणवती आहेस, तू उपाय नीलय आहेस. आपल्या घरामध्ये काय काय असलं पाहिजे, काय केलं पाहिजे, कुठल्या वेळी कुठले उपाय केले पाहिजे सगळ्यांना ठिकाणावर आणण्यासाठी, हे सगळं 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 जिला कळतं. कारण सचिवाचं काम तेच आहे ना, आणि ते काम तू इतकं छान केलेलं आहेस. मला कुठलंच त्यामुळे काळजी नव्हती तू असताना, हा तो भाव आहे. आणखीन तू सखी आहेस, सखी मिथहा, शृंगारातली तू माझी सखी आहेस. तिथे पत्नीपेक्षा सखी अधिक जवळची असते आणि ते नातं तू टिकवलेलं होतंस. शिवाय प्रिय शिष्या ललिते कलाविधौ, तू माझी प्रिय शिष्या होतीस. कशात तर विविध कला शिकण्यात. म्हणजे ह्याचा अर्थ आपल्याकडले राजे हे अनेक कलांमध्ये पारंगत होते, असलेच पाहिजे तसा दंडक होता 64 कलांमध्ये. आणि म्हणून आपल्याला माहिती आहे की समुद्रगुप्ताचं जे नाणं आहे तो वीणा वाजवतो आहे. आणि मगाशी जे माझ्या कामाचा उल्लेख झाला त्याच्यात हे मी काम आवर्जून केलं होतं की म्यानमारमध्ये जेव्हा मी गेले तेव्हा गेल्या विमानतळावरती त्यांचं ते सॉन्ग SAUNG सॉन्ग असं त्यांचं ते हे म्युझिकल इन्स्ट्रुमेंट आहे, राष्ट्रीय असं वाद्य आहे त्यांचं. आणि ते पाहिल्यावर मला लगेच आठवण आली, अरे हे समुद्रगुप्ताच्या हातातली वीणा आहे. मग असं लक्षात आलं की तिथे हे कनेक्ट कुठेतरी तुटलं आहे. आणि मग मी एक कार्यक्रम घेतला ज्यात वीणा आणि सॉन्गची जुगलबंदी, आणि त्यात प्रत्येक ठिकाणी ते नाणं टाकलं. जो संदेश द्यायचा तो नेमकेपणाने पोचला लोकांपर्यंत. तर हे त्या आपल्या नाण्यातनं आपल्याला दिसतं की हे राजे हे विद्वान होते, विविध कलांमध्ये पारंगत होते आणि आपल्या पतीकडून ह्या स्त्रिया म्हणजे मुळातच त्या राजकन्या असताना त्यांना विविध कला शिकवल्याच जात होत्या, पण आणखीन काहीतरी वेगळ्या कला त्या आपल्या पतीकडनं शिकत होत्या. हे अजय इंदुमतीच्या उदाहरणातनं आपल्याला दिसतं. आणि अशा वेळेला तो म्हणतो की मी काय करू आता, बोल ना, माझं सगळंच हरण केलं गेलेलं आहे. ही ती व्यथा आहे, कारण पती पत्नींनी धर्मेच्या अर्थेच्या कामेच्या एकत्र राहिलं पाहिजे आणि तू मला अशी अवेळी सोडून गेलीस, ही वेदना प्रत्येक शब्दातनं दिसून येते. रविराजी यानंतर रामायण म्हणजे रघुवंशातलाच हा भाग आहे, पण मी मुद्दाम त्याला रामायण नाव दिलं आहे कारण ही सगळी कथा आता येते. काही त्यात बदल आहेत, छोटे छोटे बदल कालिदासाने केलेत, पण आपण त्याकडे न वळता ती जी चरूची कथा आहे की श्रावण बाळाचा दुर्दैवाने त्याच्या हातनं वध झाला आहे आणि मग शाप मिळाला आहे आणि मग त्यावेळेला पुत्रकामेष्टी यज्ञ केला आणि विष्णू तिथे त्या यज्ञवेदीतून आलेला आहे, तो चरू घेऊन आला आहे. आपल्याला जे माहिती आहे ते असं आहे की तो चरू दशरथ म्हणजे ते पायस जे आहे ते दशरथ तिन्ही राण्यांना देतो. पण इथे कालिदासाने थोडा बदल केला आहे. तो म्हणतो की स तेजो वैष्णवम पत्न्यो विभेजे चरू संज्ञितम द्यावा पृथिव्यो प्रत्यग्रहम अर्हपतीर इव आतपम. मग तो जो चरू आहे ते जे विष्णूचं तेज त्या चरू रूपाने त्याच्या हातात जे आलेलं होतं ते द्यावा आणि पृथ्वीमध्ये जसा सूर्यप्रकाश पसरतो तद्वत हे चरूतलं पायस जे होतं ते कौसल्या आणि कैकेयीला त्यांनी दिलं. म्हणजे सुमित्रा सुटली, बरोबर आहे.
पण त्याच्या पुढला श्लोक आहे, अर्चिता तस्य कौसल्या प्रिया केकय वंशजा तस्य कौसल्या अर्चिता, त्याच्याकडून कौसल्या ही पूजली गेलेली आहे, तेवढा अधिकार कौसल्याचा होता. आणि केकय वंशजा कैकेयी तर प्रियच होती. आणि हे नेमकेपणाने सुमित्रेला माहिती असल्याने तिची संभावना ह्या दोघींनी करावी अशी अपेक्षा राजाची आहे. तो बोलला काहीच नाही आहे, त्यांनी पायस दोघींना दिलं आहे, पण त्याचा हेतू काय आहे हे ह्या दोघींना नीटपणे कळलेलं आहे. कारण का, बहुज्ञस्य चित्तज्ञ, या राजाचं चित्त नेमकेपणाने जाणणाऱ्या त्या स्त्रिया होत्या. राजा स्वतः विद्वान होता, पण त्याचंही चित्त जाणणाऱ्या त्या होत्या. आणि त्यामुळे त्यांनी चरो हो अर्ध, त्या दोघींनी आपल्यातला अर्धा भाग सुमित्रेला दिला. हा तो बदल कालिदासाने केलेला आहे. आणि मग त्यानंतर अर्थातच सुमित्रेला 2 अपत्य झाली. मग ते कसं वर्णन त्यांनी केलं आहे, तर सा ही प्रणवती आसीत सपत्न्योः उभयोः अपि भ्रमरी वारणस्य एव मदनिसंद रेखयोः. हत्तीच्या गंडस्थळातून मद येतो, तर तो मदाची एक रेखा इकडून आली आणि एक रेखा इकडून आली आहे. पण त्या भ्रमरीचं प्रेम काय एकाच रेखेवर असतं का, ती दोन्हीकडे येते. संस्कृत साहित्यामध्ये हत्तीच्या गंडस्थळातून येणाऱ्या मदाचं प्रचंड कौतुक आपल्याला दिसतं. बाणभट्टाची कादंबरी वाचा म्हणजे तुम्हाला कळेल. आणि मग त्या मदावरती हे भ्रमर गुंजारव करतात, कारण त्याला एक वेगळा दर्प आहे आणि त्याकडे आकर्षित होऊन हे भ्रमर येतात. पण मग ही जी भ्रमरी आहे ती त्या दोन्हीकडल्या रेखांवर तेवढंच प्रेम करते. तद्वत ह्या त्यांच्यामध्ये सापत्न भाव नव्हता, कुठेही सवती मत्सर नव्हता. आणि म्हणून सुमित्रेचं दोघींवरही तितकंच प्रेम होतं, किंवा ह्या दोघींचं सुमित्रेवर तसंच प्रेम होतं, म्हणून दोघींनी आपल्यातले चरू दिले. थोडक्यात हे सगळे श्लोक त्याची कौटुंबिक स्थिती किती सुंदर होती हे वर्णन करणार आहे, की कुठलाही भेद, कुठलीही भांडणं ह्या स्त्रियांमध्ये नव्हती. मग ताभी गर्भा प्रजाभूतेही दध्रे देवांश संभव, देवाचा अंश असलेला गर्भ त्या सगळ्यांनी धारण केला. आणि मग तो कसा, तर ज्याप्रमाणे सूर्याचं अमृत किरण, त्याच्या त्या काही किरणांना त्या वेगवेगळी नावं आहेत संस्कृत साहित्यात, त्यातले अमृत किरण, कारण चराचराला संजीवनी देणारे असे ते वंश आता येणार आहेत ना, त्यामुळे त्यांना ती उपमा दिली. नंतर ती अथ अग्र महिषी राज्ञा प्रसूती समये सती पुत्रम तमोपहम लेभे नक्तम ज्योतिही इव औषधी. हा एक श्लोक मी मुद्दाम अशासाठी घेतला आहे की ते त्या गर्भाचं वर्णन कसं केलं आहे, तर ती वनस्पती, त्या वनस्पतीमध्ये तो अग्नी असतोच, तो प्रकाश असतोच. आणि गोनी दांडेकरांच्या पुस्तकामध्ये मी हे वाचलं होतं की आपली दारूची कोठारं जी होती तिथे आत जाताना मशाल बिशाल घेऊन जायची नाही, तर अशा वनस्पतींचे तुकडे ठेवलेले असायचे. त्यामुळे जो आग लागण्याचा धोका आहे तो नाही. आणि मग ती जी काठी आहे, ते तुकडे लाकडाचे जे केलेले आहेत ते घेऊन जात असत. आणि मग रात्रीच्या वेळेला किंवा कायमच, कारण दारूची कोठार आहेत ती काळोखात असतात, ती आतमध्ये असतात, आणि अशा वेळेला आपल्याला नेमकेपणाने दिसावं म्हणून ते लाकडं घेऊन जायची पद्धत होती. इथे तो संदर्भ आहे. म्हणजे साहित्याचा अभ्यास करताना ते केवळ साहित्य आहे, कवी कल्पना आहेत असं म्हणून नाही चालत. जर कालिदासाने हे उदाहरण, ही उपमा दिलेली असेल आणि जर आपल्याला गोनी दांडेकरांच्या पुस्तकात सुद्धा हे मिळत असेल, तर निश्चितपणे अशा काही वनस्पती होत्या की ज्या रात्री दिव्याचं काम करत होत्या. आपल्याकडे बॉटनिस्ट आहेत, ते याच्यावर नंतर कदाचित भाष्य करतील. पण हे मला काही गोष्टी जेव्हा संस्कृत शिकायला लागल्यानंतर जाणवत गेल्या त्या अशा की कवी कल्पना म्हणून आपण असं दुर्लक्ष करतो, हे काय असं असतं का. त्यातलं एक म्हणजे हत्तीच्या गंडस्थळात मोती आहेत असं कुमार संभवातलं वर्णन आहे, छान वर्णन आहे. आणि जेव्हा सिंह त्याच्यावरती आक्रमण करतो तेव्हा तो त्याचं गंडस्थळ फोडतो आणि मग सिंहाच्या नखामध्ये ते मोती गंडस्थळातले अडकतात आणि सिंहाची चाल आहे ती दणदणीत पावलं टाकत तो जेव्हा त्या हिमालयातनं जातो तेव्हा त्या नखातले मोती वाटेत पसरतात आणि मग
या कीचकांचा या सिंहांचा मार्ग शोधत कीचक नावाचे ते जे पारधी लोक आहेत, हिमालयातले पराक्रमी लोक आहेत, ते मार्ग कसा शोधतात कुठल्या, कारण हत्तीचं गंडस्थळ फोडणारा सिंह आम्हाला पाहिजे, इतर कोणी नाही, कारण तो सगळ्यात जास्त पराक्रमी आणि आमचा पराक्रम दाखवायचा तर आम्ही त्याची शिकार करू. आणि म्हणून ते त्या मार्गाने जातात. तो मार्ग त्यांना कसा कळतो तर वाटेत पसरलेल्या मोत्यांनी. जेव्हा पहिल्यांदा मी ऐकलं तेव्हा माझी पहिली प्रतिक्रिया अशी की कवी कल्पना. पण दुसरी गोष्ट माझ्या एक लक्षात आली की इथे असं लक्षात येतं आहे की ते मोती विखुरलेले असताना सुद्धा हे सगळेजण त्या मोत्यांकडे बघत पण नाही आहेत, ते सरळ पुढे जात आहेत. त्यांना पराक्रम दाखवायचा आहे. हे असलं वैभव जागोजागी पसरलेलं होतं हो आमच्याकडे. त्यामुळे ह्या रस्त्यातल्या मोत्यांना कोण विचारतं आहे, इतकं वैभव आमचं होतं. पण मग पुढे असा मी विचार करायला लागले की आज कस्तुरीची कल्पना, म्हणजे मी जेव्हा वाचलं एक 5-6 वर्षापूर्वी, तेव्हा 40 मृग आहेत आता शिल्लक. मला माहीत नाही आत्तापर्यंत किती शिल्लक असते. काही वर्षांनी, आणखीन काही वर्षांनी आपण ती कवी कल्पनाच म्हणून उडवून लावू, कारण आम्ही पाहिलेले नाहीत ना. मग आम्ही पाहिलेले नाहीत म्हणजे ते नाहीत असे आपल्या स्पष्ट कल्पना असतात. पण इथे जर का हे संदर्भ पुन्हा पुन्हा आपल्या साहित्यातनं येत असतील तर कदाचित ही झाडं खरोखर हिमालयात असावीत असं मला वाटतं. त्यानंतर जेव्हा कौसल्याने पुत्राला जन्म दिला तेव्हा ती कृश झालेली, प्रसव वेदनाने थकून गेलेली अशी कौसल्या, गोरीपान, आणि तिच्या पुढ्यात ते छोटंसं कृष्णवर्णाचं बाळ, नीलवर्णाचं बाळ. मग त्याच्यासाठी उपमा जी कालिदासांनी दिलेली आहे ती अशी आहे की गंगेला नीलकमल वाहिल्यानंतर तटावरती ती सगळी कमळं आहेत आणि शुभ्र असा गंगेचा प्रवाह आहे, तशी ती कौसल्या दिसली. कैकेयी कशी दिसली तर तिच्या शेजारी भरत होता, तर विद्या विनयाने शोभावी अशी दिसली. आणि मग सुमित्रा कशी दिसली, कारण तिच्या 2 बाजूला अपत्य आहे. मग तिच्याबद्दल वर्णन करताना तो असं म्हणतो की विद्या प्रबोध विनयाविव. प्रबोध म्हणजे तत्त्वज्ञान एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला विनय, अशी ती 2 अपत्य ह्यांच्यासह सुमित्रा शोभून दिसली. प्रत्येक ठिकाणी कालिदासाच्या उपमा अशा वेगळ्या आहेत. हे एक विशेषण मला खूप भावलं. अहल्या ती जारा आहे वगैरे सारखी वर्णनं आपण वाचतो. ती चुकली किंवा तिच्या हातनं काहीतरी गुन्हा झाला, अशापेक्षा त्यांनी जो शब्द वापरला आहे की वासव क्षण कलत्रता. कलत्र म्हणजे पत्नी, ती क्षणभर त्या इंद्राची पत्नी झाली. त्या स्त्रीचा सन्मान त्यांनी कुठेही खाली येऊ दिलेला नाही आहे. त्यामुळे त्यांनी हे खूप सुंदर विशेषण अहल्येसाठी वापरलेले आहे. हां, आता संस्कृत साहित्याचा अभ्यास किती अंगांनी करता येतो आपल्याला, तर आपल्याकडे जे दागिने आहेत ना ते आपल्याला संस्कृत साहित्यातनं मिळतात. मग इथे आता मुळात इथे मगाशी जे आपण म्हटलं की ह्या निसर्गकन्या, निसर्गाशी इतकं तादात्म्य आहे की ती शकुंतला असेल, ती पार्वती असेल, ह्या सगळ्या जणी छोटी छोटी झाडं लावायच्या आणि नुसतं झाड लावलं की आपली जबाबदारी संपली नाही, ते मोठं करण्याची जबाबदारी त्यांची. आणि त्यामुळे ही पार्वती पण, ही सीता कशी आहे, जेव्हा रावणाच्या म्हणजे युद्ध झाल्यानंतर पुष्पक विमानातून राम आणि सीता येत आहेत, तेव्हा विमानातून जाताना राम वर्णन करतो, हे बघ हे ते ठिकाण आहे, हे ते ठिकाण आहे, आणि त्या जुन्या स्मृतींना उजाळा देत आहे. तेव्हा तो असं म्हणतोय की अगं हा तो च्यूतवृक्ष म्हणजे आम्रवृक्ष, आणि ह्याला तू पाणी घातलं होतंस, आता बघ तो केवढा मोठा झाला आहे. ही कल्पना आपल्याला कालिदासाच्या सगळ्या साहित्यामध्ये दिसते किंवा एकूणच संस्कृत साहित्यात आपल्याला मिळते. मग ते ठिकाण कुठे आहे तर हे पंचवटी आहे. तिथे असलेले कृष्णसार ते आपल्याकडे मुखवर करून बघतायत, कारण त्यांची आणि तुझी, कारण त्या लहान बछड्यांचं तोंड फाटायचं सुकलेलं गवत खाताना, आणि मग ह्या सगळ्या नायिका त्यांच्या इंगुदी तेल लावायच्या. म्हणजे जंगलातल्या त्या हरणाच्या शावकाची सुद्धा काळजी घेणाऱ्या अशा या स्त्रिया आहेत. त्यामुळे ते सगळे तुझ्याकडे बघतायत, आपल्याकडे बघतायत. आणि आणखीन एक खूप छान आठवण रामाने सांगितली की बघ तुझ्या कानामध्ये मी तमाल वृक्षाचे कोवळे पल्लव घातले होते, कर्णकुंडल म्हणून. तमाल वृक्षाचे कोवळे आता फॅशनही आले बघा.
ती तेव्हा रामाने घातलेत पत्नीच्या कानात. हां, हे सगळ्यांनी ऐकून ठेवा. त्यामुळे आता आपल्याला हे मागून घ्यायचं आहे. पण असंच आपल्याला दिसतं बाणभट्टाच्या कादंबरीमध्ये महाश्वेताचे केस बांधले, तिथे पिन आहे. आणि ती पिन कशी आहे तर ओम नमः शिवाय असं त्याच्यावरती कोरलेलं अशी ती पिन आहे. पायातल्या वाहणं आहेत त्याची वर्णन, म्हणजे आपल्याकडले दागिने. निष्क नावाचा वेदात उल्लेख येतो. निष्काचे 2 अर्थ येतात, एक नाणं आणि एक दागिना. मग वेस्टर्न स्कॉलर नेहमी त्याचा उल्लेख करताना दागिना करणार, पण आम्ही आहोत त्या नाण्याचेच दागिने करून घालतो की. पुतळी हार आमचा तसाच आहे ना. त्यामुळे निष्क हे नाणं आहे आणि तो पुतळी हार तेव्हापासून आहे, तो आज तागायत चालला आहे. असे कितीतरी उदाहरणं आपल्याला मिळतात. तर त्यामुळे ही तमालपत्र कोवळी ही रामाने सीतेच्या कानात घातली आहे. आणि तो ती आठवण करून देतो की हे बघ, ह्या ठिकाणीच तर मी तुझ्या कानात ते तमालपत्राची कुंडलं घातलेली आहे. मग लंकेश्वर प्रणितभंग दृढव्रत चरण होऊन. हां, आता इथे साधो समेत्य. हां, लंकेश्वर नेहमी पुन्हा पुन्हा तिला विनंती करत होता, तिचा अनुनय करत होता, पण त्याला ती बदली नाही. आणि अशी शुद्ध पवित्र अग्नीतून स्वच्छ असं चारित्र्याची ती सीता आणि तो भरत हे जेव्हा एकत्र आले तेव्हा भरताने तिच्या पायावरती मस्तक ठेवलेलं आहे. वहिनीशी वागायची ही पद्धत आहे. त्यामुळे म्हणून तो लक्ष्मण म्हणतो ना की नाहम जानामी केयुरे नाहम जानामी कुंडले नुपुरे एव अभिजानामी नित्यम पादाभिवंदना. कारण मी फक्त वंदन, याचा अर्थ तो तिच्याकडे बघत नव्हता, पण त्या दृष्टीने कधी स्त्री म्हणून त्यांनी बघितलं नाही. त्या दोघांमधला नर्म विनोद वगैरे रामायणात आहे, त्यांच्या गप्पा असायच्या, हे आहे, पण तो बघण्याचा दृष्टिकोन काय होता हा या श्लोकातून दिसतो. आणि इथे सुद्धा भरत जेव्हा तिच्या पायावरती त्याने डोकं ठेवलं तेव्हा शुद्धता, पावित्रता ह्या सगळ्याचा तो मिलाफ तिथे दिसतोय. नंतर वाच्यत्वया मध्वचनात् राजा बनावे वाच्यत्वया मध्वचनात् राजा बनव. वाच्यत्वया, वाच्य म्हणजे बोलण्यास योग्य, हा मुळात तो अर्थ आहे. आणि अशा वेळेला श्रुतस्य किं तत् सदृशं कुलस्य, ती आता विचारते. आता ह्या ठिकाणी मधला काळ फटाफट पुढे गेला आहे आणि रामाने सीतेला आता मनात सोडायला सांगितलं आहे. आणि मग ती आनंदी आहे, तिला काही माहितीच नाही आहे. पण जेव्हा लक्ष्मण तिला तिथे सोडतो आणि तिला सांगतो की ही आज्ञा आहे आणि मला त्याचं पालन केलं पाहिजे, तेव्हा ती त्याला कुठलाही दोष देत नाही. ती म्हणते की अरे मी तुला कसा दोष देणार, कारण इंद्र आणि उपेंद्र म्हणजे विष्णू, तर हा उपेंद्र हा इंद्र सांगेल तेच ऐकतो, तद्वत तू तुझ्या भावाचंच ऐकतोयस. आणि त्यामुळे मी तुला दोष देणार नाही, पण जा आणि तुझ्या भावाला जाऊन विचार की ही तुमच्या कुलाची परंपरा आहे का हे श्रुतीसंमत वागणं आहे. बघा, तिने स्पष्टपणे विचारलं आहे त्याला. ठीक आहे, मी इथे थांबीन, सगळ्या मातांना जाऊन सांग की त्यांच्या कुलाचा गर्भ माझ्या पोटात आहे, त्याला आशीर्वाद द्या. पण त्याच वेळेला त्या रामाला विचार की ही कुठली कुलपरंपरा आहे, ही तुझ्या कुलाची अशी परंपरा आहे का. आणि मग त्यापुढे ती हेही विचारते की मग त्या तुझ्या प्रजेमध्ये मी नाही का, ह्या अवस्थेमध्ये मला सोडून देणं योग्य आहे का. पण इतर ठिकाणी जर का तुम्ही बघितलं तर तशी सीता मग आहे त्या परिस्थितीपुढे मान झुकवून गप्प झालेली आपल्याला दिसते. पण हे 1-2 श्लोक मात्र असे आहेत. नंतर वांग मनहा कर्मभी. आणि हां, मग नंतर पुन्हा सगळं होतं. त्यानंतर राम येतो, अयोध्येतल्या लोकांना घेऊन येतो वाल्मिकी आश्रमामध्ये. आणि मग तिथे सीता येते. तिला आधीच सांगितलेलं आहे वाल्मिकींनी की आता राम येणार आहे आणि मग पुन्हा एकदा तुला परीक्षा द्यायची आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की त्यानंतर ती नाही, आता बास झालं. पण ती तिथे येऊन असं म्हणते की वांग मन आणि कर्मभी, मी पतीशी क्षणभरसुद्धा व्यभिचार केलेला नसेल तर हे पृथ्वी तू मला तुझ्या पोटात घे. आणि मग आपल्याला माहिती आहे की पृथ्वी दुभंगली आणि सीता तिथे गेली. पण त्या क्षणी सीता दिसते की बस आता नाही,
खूप झालं, अग्निपरीक्षा झाल्या, तू कुणाचं तरी पुन्हा ऐकशील आणि पुन्हा मला सोडून देशील, तर आता मी हे किती वेळा सहन करू? माझी जबाबदारी तुझ्या कुलाचा वंश तुझ्या हातात सोपवण्याची होती आणि त्यांना घडवण्याची होती. ते काम मी पूर्ण केलेलं आहे आणि म्हणून ती आपल्या आईला, आपल्या मातेलाच बोलवून घेते की बास. त्याच्यावर एक मी केलेली कविता सांगण्याचा मोह मला होता. सांग माते लेकीला तव आसरा देशील ना. ती पृथ्वीला विचारते, सांग माते लेकीला तव आसरा देशील ना, आज माझ्या वेदनांचा अंत तू करशील ना. रुक्म मृगा, रुक्म म्हणजे सोन्याचा, रुक्म मृगा मोह मजला मान्य माझा गुन्हा, रावणाने हरण करुनी पंजरी मज ठेविले ना. मिळाली ना मला शिक्षा त्याची, कठोर शासन शांत चित्ती साहिले होतेच ना, रामराये अग्निपरीक्षा घेतली का कळेना. तर रावणाच्या पहारामध्ये राहणं हीच मोठी परीक्षा होती, आणखीन अग्निपरीक्षेची गरज काय होती? पण तरीही ती रामाने मला द्यायला लावली. कुठेतरी त्याचा सल सीतेच्या मनात सतत आहे इथे सुद्धा, आणि म्हणून ती म्हणते की बास आता आणखीन नाही. एकदा अग्नी स्वतः जर का सांगतोय की ही पवित्र आहे आणि तरी तू पुन्हा पुन्हा माझा त्याग करत राहिलास, तर रामराये अग्निपरीक्षा घेतली का ते कळेना. प्रजारंजन रामराया काननी मज धाडिले, पृथ्वीचीच कन्या मी, त्यामुळे तिचा गुण माझ्यात असणारच. बीज लगेच उदरी धारण केलं, पण त्याही अवस्थेमध्ये तू मला सोडून दिलंस. आज माझ्या वेदनांचा अंत तू करशील ना, सांग माते लेकीला तव आसरा देशील. ती बाकी कुणाकडेही काहीही मागत नाही आहे, ती फक्त आपल्या मातेला आवाहन करते, तिला बोलावते. शाकुंतलामध्ये सुद्धा जेव्हा शकुंतलेला तो पती तिचा दुष्यंत स्वीकारायला तयार नाही आहे, तेव्हा ती मेनका खाली आली आहे. अशी प्रभातरल ज्योती ही जी संकल्पना कवीची आहे कालिदासाची, त्याच रूपामध्ये ती आली आणि पटकन घेऊन गेली आहे तिला. इथे पृथ्वीने आपल्या म्हणजे आपल्या कन्येला त्यांच्या आईवडिलांनी कधीही वाऱ्यावर सोडलं नाही. पुढे आपण एक आणखीन उदाहरण बघणार आहोत. त्यामुळे इथे ती तेच सांगते की जर का एक क्षणभर जरी मी माझ्या पतीशी खोटी वागलेली असेल तर तू मला तुझ्या पोटात घेऊ नको, उदरात घेऊ नको, पण तसं नसेल तर मात्र तुला यायलाच पाहिजे. आणि मग आपल्याला पुढली कथा माहिती आहे. यानंतर आपला चालू होतोय तो कुमार संभवाचा प्रवास. मग अशी मी म्हटलं तसं की कुमार संभव हे 8 सर्ग मानले जातात. त्याच्या पुढे शंका आहे की कालिदासानेच लिहिलं आहे का, एवढं मोठं शृंगाराचं वर्णन तो करेल का. पण त्यावेळेला शृंगार अगदी मोकळेपणी मांडला जात होता आणि त्यामुळे अशक्य असेल असं मला वाटत नाही. पण आपला विषय जो आहे तो पहिल्या 5 सर्गापर्यंत मी मर्यादित ठेवला आहे. आता मुळातच कसं आहे, नेहमी मी असं म्हणते की हे प्रचंड म्हणजे काव्यांतर्गत नाटक आहे कुमार संभव हे, आणि असा प्रचंड मोठा रंगमंच आहे. कुठून किती मोठा, तर स्वर्गापासून पृथ्वीपर्यंत, खरं तर पाताळात सुद्धा. आणि मग एवढ्या प्रचंड रंगमंचावर तेवढे कलाकार असलेच पाहिजेत. त्यामुळे देव आहेत, दानव आहेत, मानव आहेत, सगळे यक्ष आहेत, किन्नर आहेत, विद्याधर आहेत, अप्सरा आहेत, सगळे येतात जातात, आपल्या कला दाखवतात. हे सगळं सुरू असताना मुळात हिमालय हा अधिराज आहे. ह्याच्या आधी एक गोष्ट मला आवर्जून सांगावीशी वाटते की रचना कुमार संभवाची आधी झाली आहे आणि मग रघुवंशाची झाली आहे. आणि त्यामुळे रघुवंशाचा पहिला श्लोक जो आहे तो जगतः पितरौ वंदे पार्वती परमेश्वरौ असा आहे, कारण इथे ह्या पार्वतीचा जन्म होऊन गेलेला आहे. त्यामुळे आता मी रघुवंशाकडे वळतो आणि जे जगताचे पितर आहेत त्या दोघांना वंदन करून, कारण शिव पार्वती इथे आपल्याला भेटलेले आहेत, ते आपले जगताचे पितर म्हणून भेटलेत आणि म्हणून तर स्कंदाचा जन्म झालेला आहे. हा सगळा कथाभाग तिथे मी आधीच दिलेला आहे आणि म्हणून रघुवंश असं ते येतं. आणि त्यामुळे हिमालय हा आता कसं आहे बघा, मुळात हिमालय हा दगड मातीचा आहे, म्हणजे आपल्या दृष्टीने ती भौगोलिक वस्तू आहे ही जी दगड आणि मातीने बनलेली आहे. त्याच्यावर झाडं आहेत, पक्षी आहेत, फुलं आहेत, प्राणी आहेत, हे सगळं आम्हाला मान्य आहे. पण तो सजीव नाही आहे, ती झाडं आहेत, ते पक्षी आहेत, ती फुलं आहेत, ते सगळं आम्ही मान्य करू. पण ह्याचं काय? मग कालिदास पहिला जो श्लोक आहे तो इतका अस्ति उत्तरस्याम दिशी देवतात्मा हिमालयो नाम नगाधिराजा पूर्वापरौ तोय निधौ गाय पृथिव्या मानदंडाईव. पृथ्वीचा तो मानदंड आहे आणि तो कसा आहे तर मुळात अस्ति उत्तरस्याम दिशी देवतात्मा हिमालयो नाम नगाधिराजा, ही 2 अप्रतिम विशेषणं त्यांनी वापरली. देवतात्मा आणि नगाधिराजा, नगानाम अधिराजा, सगळ्या पर्वतांमधला श्रेष्ठ असा हा राजा आहे. पार्वती जन्म घेणार आहे, हो,
सामान्य पिता कसा चालेल? त्यामुळे नगांचा अधिराजा असलेला तो. बरं, पुन्हा इथे पंचायत अशी, कारण कसं असतं ना, टीकाकार सगळीकडेच असतात. आता हे मराठीतले, हां, मी संस्कृतचे नाही म्हणत. आपल्या मराठीत टीका हा शब्द वाईट अर्थाने येतो, नावं ठेवणारा. संस्कृतमध्ये टीका म्हणजे प्रत्येक शब्दावरती चर्चा करणारा असा तो अर्थ आहे. पण मराठीतला टीकाकार, त्यामुळे हे टीकाकार सगळीकडे असतात. पण स्वाभाविकपणे असं झालं, असं होईल, लोक म्हणतील, अरे या दगडमातीच्या पर्वताला कन्या कशी झाली? नाही, मी सांगतो तुम्हाला, त्याच्यात देवतात्मा आहे, आत्मतत्व आहे, आणि तेही सामान्य मनुष्याचं नाही आहे. देवांचं आत्मतत्व त्याच्यात उतरल्यामुळेच त्याच्या पोटी पार्वतीसारखी, जगज्जननी पार्वतीसारखी कन्या जन्म घेणार आहे. हे स्वाभाविक आहे. त्यामुळे पुढले सगळे प्रश्न त्यांनी पहिल्या श्लोकात संपवून टाकले. सामर्थ्यवान कवी काय असतो त्याची ही उदाहरणं आहेत. आपण कवी म्हणून आज कालिदासाला बघत नाही आहोत, आपण त्याचं स्त्री व्यक्तिमत्व त्यांनी रेखाटले ती बघतोय. मग असा हा हिमालय, नेहमी मी असं म्हणते की पहिले 17 श्लोक हिमालयाला नगाधिराजा म्हणून एस्टॅब्लिश करायसाठी कालिदासाने लिहिले. प्रत्येक ठिकाणी तो कसा राजा आहे, तो कसा राजा आहे, कसा राजा आहे. मी म्हटलं तसं की कालिदास हा राजकवी आहे आणि त्याला राजनीतीचं महत्त्व पटलेलं आहे आणि ते लोकांच्या गळी उतरवायचं आहे. म्हणून काव्य हे माध्यम आहे, शुगर कोटेड पिल आहे. मग आता हिमालयाचा विवाह झाला पाहिजे. अख्ख्या कुमार संभवात मेनेवरती एकच श्लोक आहे, पण त्या एका श्लोकात मेना काय ताकदीची आहे हे त्यांनी दाखवून दिलेलं आहे. तो म्हणतो की स मानसी मेरुसख पितॄणाम कन्या कुलस्य स्थितये स्थितिज्ञ. मुळात मगाशी जे मी म्हटलं की राजानी आपल्या पुढला राजा दिला पाहिजे हे त्याचं नैतिक कर्तव्य आहे. इथे हिमालयालाही तेच. विवाह का? तर प्रजातंतू किंवा प्रजावृद्धीसाठी विवाह. तो केवळ शारीरिक उपभोगासाठी नाही, तो एक भाग नक्की आहे. कारण धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे 4 पुरुषार्थ असतील तर तो कामसुद्धा आम्ही उपभोगू, पण केवळ तेच आयुष्याचं ध्येय आहे का, तेच आयुष्याचं साध्य आहे का? नाही. तर उत्तम प्रजा निर्माण करणं हा त्यातला एक महत्त्वाचा भाग आहे. आणि म्हणून स्थितये स्थितिज्ञ, ही जी स्थिती आहे, राजकुलाची स्थिती, ही टिकवून ठेवण्यासाठी तो स्थितिज्ञ आहे हिमालय. तो जाणत होता ती नेमकेपणाने, आणि म्हणून त्यांनी मेनेशी उपयेमे विवाह केला. मग ही मेना कशी आहे? तर स मानसी मेरुसख पितॄणाम कन्या. पितॄणाम कन्या म्हणजे आपले जे पूर्वज होऊन गेले सप्तर्षी, त्यांची मानसकन्या आहे ती. आणि कशी आहे ती? तर मुनीनाम अपि माननीयाम आत्मानुरूपाम उपयेमे. मुनीनाम अपि माननीयाम म्हणजे आपण सगळ्यांनी रामायण महाभारत वगैरे बघितले, तेव्हा स्वर्गामध्ये जेव्हा ऋषी जात तेव्हा देव उत्थान देत असत. ते उठून उभे राहत आणि मग ऋषी बसल्यावर ते बसत असत. म्हणजे ऋषींचा सन्मान देवसुद्धा करत होते, पण इथे मेनेचा सन्मान ऋषिकुल करताय, मुनी लोक करताय. मुनीनाम अपि माननीयाम मेनाम उपयेमे. आत्मानुरूपाम हे एक विशेषण आहे. आणखीन ती मेना कशी आहे? तर आत्मानुरूप. विवाह करताना आपण तुल्यबळ बघावं घराणं. आपल्यापेक्षा फार खालचं नको, आपल्यापेक्षा फार वरचं नको, म्हणून त्यांनी आत्मानुरूपाम अशा मेनेशी विवाह केला. त्यामुळे आता पार्वतीचा जन्म नक्की झाला या क्षणी. मी म्हणते ना जे की कालिदासाला राजनीती द्यायची ती इथे दिसते. आता पार्वतीसारखी नाजूक सुंदर कन्या जन्म घेणार आहे, पण हा बाबा काय सांगतोय की त्या मेनेमध्ये त्यांनी पार्वतीसारखी कन्या कशी उत्पन्न केली? तर जसं राजनीतीमध्ये उत्साह गुणांनी युक्त होऊन राजा संपत गोळा करतो, आणि म्हणून हे बघा, सम्यक प्रयोगात अपरीक्षतायाम नीतौ इव उत्साह गुणेन. नीती, राजनीतीमध्ये उत्साह गुणांनी युक्त होऊन अपरीक्षित अशी संपत्ती, ती पुन्हा संपतागमा नाही संपत्ती. राजा असं म्हणेल आमचा खजिना, आमचा कोश रिकामा झाला, तो कोश भरलेलाच पाहिजे, आणि तो कसा भरायचा याची जबाबदारी त्या राजाची आहे. अर्थशास्त्रामध्ये अनेक गोष्टी सांगितल्या आहेत की कोश कसा भरायचा, आणि म्हणून इथे कालिदासाचा अर्थशास्त्राचा अभ्यास प्रचंड सुंदर आहे. अनेक उदाहरणं अशी मी दाखवून त्याच्यावर लेख लिहिलेला आहे की इथे अर्थशास्त्र आहे, इथे कालिदास आहे, इथे अर्थशास्त्र, इथे कालिदास आहे. इथे तो संदर्भ येतो की प्रभू, उत्साह आणि मंत्र ह्या 3 शक्ती राजाकडे असल्याच पाहिजेत.
असं अर्थशास्त्रकार म्हणतात, राजनीतिकार म्हणतात. मग प्रभू म्हणजे काय? प्रभुत्व, नेहमी पुढे असण्याची उर्मी आपल्या मनात तीच नसेल तर काय राजा होणार तुम्ही. त्यामुळे प्रभू, उत्साह आणि मंत्र, चांगली मंत्रणा आपल्याजवळ असली पाहिजे, आपल्याला योग्य सल्ला देणारे लोक असले पाहिजेत. आणि इथे हा हिमालय हा उत्साह गुणाने युक्त होऊन मेनेच्या पोटी कधीही न संपणारी अशी उत्तम संपत्ती, ती कोण? अर्थात पार्वती रूपी संपत्ती त्यांनी निर्माण केली, असं छान वर्णन आहे. आणि मग पार्वतीचा जन्म झाला तेव्हा काय झालं तर प्रसन्न दिक पांशु विभक्त वातम, ती सगळं चराचर आनंदित झालं. स्थावर जंगम म्हणजे चल आणि अचल, चर आणि अचर सगळे आनंदित झाले. आणि परिणामी आकाशातून पुष्पवृष्टी झाली. नंतर शंखस्वन, शंखाचा ध्वनी झाला आणि पुष्पवृष्टी झाली. प्रसन्न दिक पांशु विभक्त वातम, प्रसन्न दिक पांशु, सगळ्या दिशा आनंदित झाल्या. आणि पांशु म्हणजे धुली विरहित वात वाहायला लागले, नाही तर धुलीसह वात व्हायला लागले, डोळ्यात गेले, आनंद कसा मिळेल ना. त्या घटनेचा आनंद आम्हाला उपभोगता आला पाहिजे. आणि म्हणून ते वारेसुद्धा म्हणाले की नाही, आम्ही धुळी नाही नेणार, पार्वतीचा जन्म झाला आहे, जगत जननीचा जन्म झाला आहे, त्यामुळे त्या धुली विरहित वारे व्हायला लागलेत. पुष्पवृष्टी झाली आहे, शंखाध्वनी झाला आहे, म्हणजे आपल्याला पुष्पवृष्टी डोळ्यांना आनंद देत आहेत, पुष्पाचे सुगंध आहेत, म्हणून आपलं घ्राणेंद्रिय आनंदित झालं आहे. त्या सुंदर पवनाच्या स्पर्शाने आपलं त्वक इंद्रिय आनंदित झालं आहे. शंखाच्या ध्वनीने आमचं कर्णेंद्रिय आनंदित झालं आहे. आमच्या पंचज्ञानेंद्रियांपैकी आमची 4 इंद्रिय एका क्षणात आनंदी झाले आहेत. असा त्या जगज्जननीचा जन्माचा आनंद आम्ही साजरा केला आहे. हां, आता पार्वतीची जी विशेषणं आहेत ती ही आहेत की पार्वती हे नाव कसं पडलं, किंवा अपर्णा हे नाव कसं पडलं, उमा हे नाव कसं पडलं. उमा 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 आपण नाव ठेवतो, पण उमेती मात्रा तपसा निषिद्धा. जेव्हा पार्वतीने ठरवलं की मला तप करायचं आणि कशासाठी तर शिवासाठी, आपली रेघ मोठी करायचा प्रयत्न तिने केला, दुसऱ्याची रेघ छोटी करायची गरजच नाही आहे. म्हणजे हा शुद्ध वेडेपणा असतो, त्यात आपण संपतो हे आपल्याला कळतच नाही, आपण खोटा संघर्ष करत राहतो, धावत राहतो वेड्यासारखे. सोपी गोष्ट आहे, तिथे दुर्लक्ष करा, आपली रेघ मोठी करा, आपोआप तुम्ही मोठे होता, समोरचा शत्रू छोटा होतो. तसं पार्वतीच्या जेव्हा हे लक्षात आलं की हा योगी आहे आणि हा स्वतःला फार महान योगी समजतो काय, मग ठीक आहे मी पण बघूनच घेते. आणि तिने इतकं कठोर तप केलं, पुढे आपण ते सगळं बघणार आहोत. पण इथे जेव्हा तिने हे ठरवलं की मला असं कठोर तप करायचं आहे, तेव्हा त्या मैनेला काळजी वाटली, अगं ही माझी नाजूक कन्या अवघी 16-17 वर्षाची आहे, त्यात राजकन्या आहे, इतकी नाजूक आहे, इतकी लाडाकुडात वाढवली आहे, आणि शिवाशी स्पर्धा करणारे किंवा शिवाला टक्कर देणारं तप करायचं ही काही सामान्य गोष्ट नाही आहे. आणि मग ती आई भेटायला आली आहे पार्वतीला, आणि ती असं म्हणते, उमेती मात्रा ताम पार्वती इति अभिजनेन नामना बंधुप्रियाम बंधुजनु जुहाव. तिच्यावर प्रेम करणारे तिचे बांधव तिला पार्वती, पर्वतस्य कन्या म्हणून पार्वती असं म्हणत असले तरी जेव्हा तिच्या आईने उमेती मात्रा तपसा निषिद्धा, उ मा, संस्कृतमध्ये उ म्हणजे अगं, मा म्हणजे नको, मा करू, हे करू नको असं मा हा निषेध आहे. मग अगं नको एवढंच म्हणाली ती, अगं म्हणजे तिला शब्दच फुटले नाही पुढे काय बोलावं, ही कन्या काय माझी मूर्ख आहे, असं तप करणार आहे. आई आहे ती शेवटी, त्यामुळे ती काळजी करते आणि ती म्हणते उमा. आणि त्या क्षणी लोकांनी म्हटलं की अरे ही उमा आहे. असं कठोर तप करायला ज्या आईनी सुद्धा नकार दिला, ते कठोर तप जिने सिद्ध केलं ती उमा. आणि मग ते उमा हा शब्द जो खरं तर नकारात्मक आला, पण एखाद्या महनीय व्यक्तीच्या बाबतीत तो शब्द वापरला गेला की त्याचे अर्थ पण बदलतात. ते पार्वतीच्या बाबतीत पार्वतीमुळे झालं आणि आपण उमा हे नाव मोठ्या कौतुकाने वापरतो. मग आणखीन तिने कसं तप केलं आहे तर ती मुळात तिने काय केलं, तप सुरू केल्यावरती झाडावरून पडलेलीच फक्त पानं खायची, खुडून नाही, कारण निसर्गकन्या आहे, त्या झाडांवर प्रेम आहे. मग त्यामुळे ती शकुंतला पण फुलं तोडत नाही,
पार्वती पण पानं तोडत नाही. मग झाडावरून पडलेली पानं खाऊन तिने सुरुवातीला तप चालू केलं. मग पुढे काही दिवसांनी तिच्या असं लक्षात आलं हेही तप कमी आहे, आणि मग तिने ती पानं खाणं पण सोडून दिलं. आणि म्हणून इथे अनिगेशनमध्ये विरोधात्मक आहे. जिने पानं खायचं सोडलं अशी ती अपर्णा झाली. म्हणजे दोन्ही नावं बघा कशी आहेत, ही नकारात्मक आहेत तसं पाहायला गेलं तर शब्दशः आपण जेव्हा त्याचा विचार करतो. पण त्याच्या मागची भावना जेव्हा खूप उच्च असते तेव्हा त्यातला नकार हा होकारात परावर्तित होतो. आणि मग ती नावं आपण मोठ्या कौतुकाने आपल्या कन्यांना देतो. पण ते देताना आपण त्यांना हे अर्थ सांगितले पाहिजे. तर त्या म्हणजे कसं असतं ना, आपल्या नावाचा अर्थ आपल्याला माहितीच पाहिजे. हे नाव मी का, माझ्या आईवडिलांनी मला का दिलं आहे आणि मग आईवडिलांनी ते नाव का दिलं आहे हे सांगितलं पाहिजे, ही ती जबाबदारी आहे. तसं आता इथे पुन्हा ह्या पार्वती आता हळूहळू जन्माला आली आहे. आपण ते बघितलं, त्याच्यामध्ये आपण तिची नावं बघितली. आणि कारण पार्वतीवरनं सुरुवात झाली म्हणून मी तिन्ही नावं एकत्र केली. आता पुन्हा आपण तिच्या जन्माकडे जाऊया. आता जन्म झाला आहे, पार्वती हळूहळू मोठी व्हायला लागली आहे. पण ती गुणांनी इतकी उच्च गुण घेऊन आलेली होती की त्यामुळे तिच्या जन्मामुळे तिचा पिता मोठा होऊ लागला. म्हणजे हिमालय मुळातच औषधीराज आहे, नगाधिराज आहे, देवतात्मा आहे. पण तरीही कालिदास असं म्हणतो की नाही, एवढं पुरेसं नाही आहे हिमालयाला. ती पार्वती जन्माला आली ना म्हणून तो मोठा झाला. अपत्य जन्माने माता पिता मोठे होतात. कुलाचा उद्धार हा असा असतो. आणि म्हणून ही कशी आहे, प्रभामत्या शिखयेव दीपहा, वाटेत दिवा असतो ठेवलेला. आणि तो दिवा महत्त्वाचा नसतो, त्याच्यावरची जी ज्योती असते त्यामुळे त्या दिव्याचं महत्त्व असतं. ती ज्योती नसेल तर आपण त्या दिव्याकडे बघणार पण नाही. तद्वत हा हिमालय मोठा आहे, मान्य आहे, पण मुळात पार्वतीसारखी तेजस्वी दीपशिखा तिथे होती म्हणून तो आणखीन मोठा झाला. नंतर त्रिदिवस्य मार्ग, देवांचा जो मार्ग आहे, म्हणजे गंगा ही स्वर्गातनं खाली आली त्यामुळे गंगेमुळे स्वर्गाला मोठेपण आलं. आणि संस्कारवती गिरा, वाणी आपली कशी असली पाहिजे, संस्कारवती असली पाहिजे. येता जाता अपशब्द, आजकाल इंग्लिश सिनेमे पाहून अगदी एक घाणेरडा शब्द आपण सहज वापरतो. आणि एकीकडे आपण फिजिक्समध्ये हे मान्य करतो की शब्द हे अक्षर आहेत ना, ते कधी नष्ट होत नाहीत, ते राहतात, ते फिरत असतात. आणि इतक्या सहजपणे आपण घाणघाण शब्द वापरतो. पण संस्कारवती गिरा हे आपल्याकडलं वैशिष्ट्य आहे. वाणी शुद्ध हवी, पवित्र हवी, शुभ शुभ बोल असं आपण नेहमी म्हणतो. आमची आजी म्हणायची, असं वाईट बोलू नको गं, तो वास्तुपुरुष तथास्तू म्हणत असतो. कळायचं नाही तेव्हा काही, पण असं काहीतरी बोललं तर आजी ओरडेल एवढी भीती फक्त होती. त्यामुळे कुठेतरी तो कंट्रोल होता अपशब्द वापरताना. ही संस्कारयुक्त वाणी हे महत्त्वाचं होतं. गिरा मनीषी तयाच पूतश्च विभूषितश्च, तिच्यामुळे ती आणखीनच शुद्ध झाली, अधिकच पवित्र झाली. नंतर आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलं होतं की स्त्रियांचं सामाजिक जीवन कसं होतं वेदकालीन. मग त्या वेगवेगळ्या क्रीडा, जलक्रीडा आहे, कंदुक क्रीडा आहे. ते पार्वती पण बघा ती कंदुक क्रीडेमध्ये रमलेली आहे. आणखीन कशात, मंदाकिनी सैकत वेदिकाभिः सा कंदुक कृत्रिम पुत्रकैश्च. ती काय करायची तर त्या मंदाकिनी सैकत वेदिकाभी, यज्ञवेदी करायची. कुठेतरी अहिल्याची आठवण, अहिल्यादेवींची आठवण येते की त्या पण अशीच क्रीडा करत होत्या. आपल्या मैत्रिणींना घेऊन त्या वाळूमध्ये शिवलिंग तयार करत होत्या. आणि अशा परिस्थितीत ते घोडे दौडत आले आणि आपण केलेल्या लिंगाचं रक्षण करण्यासाठी अहल्या ती छोटीशी ती त्याच्यावरती अशी ओणवी उभी राहिली. आणि ते बघून मग मल्हाररावांनी विचारलं, हे का केलंस? म्हणजे कुठेतरी खेळाची ही परंपरा आमच्याकडे तेव्हापासून आहे. पार्वती तेव्हा यज्ञवेदी करत होती, आणखीन काय करत होती, कंदुकानी खेळत होती. चेंडूनी खेळणं ही अतिशय आवडती क्रीडा आहे. किंवा दोला झोपाळ्यावरती पुढे कुठेतरी आहे, किंवा मी घेतलं आहे की नाही आठवत नाही मला, पण इंदुमतीसाठी किंवा पार्वतीसाठी हे झोपाळ्यावरती झुलणं हे आहे. त्यामुळे असे विविध आपल्या सखींच्या बरोबर एकटी नाही खेळते ती, कारण आपले सगळे खेळ जे आहेत ना ते सगळ्यांना घेऊन आहेत. आपल्याला संघ शब्द जो आहे
तो सम्यक घटनम, आपण एकत्र येऊन ते केलं पाहिजे आणि ते सम्यक असलं पाहिजे. आणि म्हणून मैत्रिणींसह ती खेळत होती हे यातनं, ह्या शब्दातनंच व्यक्त होतं की ती सगळ्यांना आपलंसं करून घेत होती, सगळ्यांना आपल्या बरोबर घेऊन जात होती. मी राजकन्या आहे म्हणून मी कशीही वागेन नाही, सगळ्यांना बरोबर घेऊन जाणं सोपं नसतं आणि ते नेमकेपणाने ती करत होती. नंतर स्थिरोपदेशाम उपदेश काले प्रपेदिरे प्राक्तन जन्मविद्या. प्राक अधिक तन हा शब्द आहे. तन म्हणजे ताणणं. आपण केवढेसे असतो जन्माला येतो तेव्हा, हे एवढे एवढे, आता एवढा देह झाला, तो तोच आहे पण तो हळूहळू ताणला जातो म्हणून त्याला तन म्हणतात. आणि मग प्रपेदिरे स्थिरोपदेशाम उपदेश काले, आपण काहीतरी जेव्हा नवीन शिकतो तेव्हा आपली जी काही धांदल आणि गडबड होते. मला आठवतं मी संस्कृत खूप उशिरा शिकायला सुरुवात केली आणि जे काही टेन्शन यायचं आजच्या भाषेत, फक्त एकच झालं की त्या संस्कृत भाषेचंच देणं आहे की ते सोडावंसं वाटलं नाही. कितीही मी अस्वस्थ झाले, काहीही झालं, पण इथे पार्वती मात्र स्थिरोपदेशा उपदेशकाले, ती अस्थिर झाली नाही आमच्यासारखी, ती स्थिर होती. कारण प्राक्तन जन्म, आधीच्या जन्मापासून ती ते सगळं घेऊन आली होती ना. संचित आपण जे म्हणतो किंवा प्राक्तन म्हणतो ते हे असतं, काय आपण घेऊन जायचं आहे पुढल्या जन्मासाठी, काय तयारी करायची हे आम्हाला कळलं पाहिजे. आणि ते तिने केलेलं होतं, त्यामुळे ज्ञान तिच्याकडे होतंच. आता फक्त त्याच्यावर कदाचित थोडीफार कुठे धूळ जमलेली असेल तर ती झाडून स्वच्छ करायचं होतं. आणि म्हणून स्थिरोपदेशाम उपदेशकाल, ती अत्यंत स्थिर होती. कुठल्याही प्रकारचं टेन्शन तिला येत नव्हतं, अभ्यासाचं, परीक्षेचं, काही नाही. ती शांत होती, अशी बुद्धिमान ती होती. आणि मग अशी ती कन्या हळूहळू मोठी होत गेली. मग तिच्या देहसौंदर्याचं वर्णन कालिदास करणारच, आपण ते सोडून पुढे जाऊया. आणि कारण इथे मला मुद्दाम आवर्जून जर सांगावं असं वाटतं की कुमार संभवाच्या बाबतीत असं म्हटलं जातं की ते अपूर्ण आहे, कालिदासाच्या हातनं पूर्ण झालं नाही. कारण शंकर पार्वतीच्या शृंगाराचं अतिरेकी वर्णन कालिदासाने केलं आहे. एकीकडे तू जगतपितर म्हणतोस, माता पिता म्हणतोस त्यांना, आणि आपल्या आईबापांच्या शृंगाराचं वर्णन करायचं का, आणि म्हणून पार्वतीने संतापून त्याला शाप दिला, अशी कथा सांगितली जाते. सत्य असत्य आपल्याला माहीत नाही, पण त्यामुळे अनेक लोक टीकाकार, संस्कृत टीकाकार हे 8व्या सर्गाच्या पुढे जात नाही, ते तिथेच थांबतात. पण इथे मग त्यामुळे स्वाभाविकच कालिदासाने तिच्या देहाचं वर्णन केलं आहे. आता ती बाल्यावस्थेतून युवावस्थेत, तारुण्यावस्थेत जाते, स्वाभाविक जी काही वर्णनं यायची ती येतात. मग असं झाल्यानंतर एकदा हिमालयाच्या जवळ ही बसली आहे, लाडकी लेक आहे ना, त्यामुळे हिमालयाशी ती बसलेली असतानाच तो कामचरहा नारद, हा आपल्या इच्छेनुसार कुठेही केव्हाही जाणारा तो नारद त्या हिमालयाकडे आला. आणि येऊन जाऊन त्यांनी आल्या आल्या काय सांगावं, ही तुझी कन्या आहे ना, ते शिवाची पत्नी होणार आहे, पण ती कशी, तर एकवधू, एकमेव असेल, कारण त्यावेळेला बहुपत्नीत्व होतं. अशा परिस्थितीत हिचा विवाह शिवाशीच होईल आणि ती पुन्हा एकवधू असेल, दुसरं कोणीही नसेल. आता पंचायत अशी झाली की नारदाने सांगितलं म्हणजे हे खरंच होणार. त्यामुळे हिमालयाने मुलीसाठी, कारण त्याला आता काळजी वाटायला लागली होती, कदाचित आई पण कटकट करत असेल, मेना कटकट करत असेल, आता मुलगी वयात आली आहे, बघा स्थळं बघा, चांगली स्थळं बघा, एवढी गुणी मुलगी आहे, तिला त्या तुला मुलाचं स्थळ मिळालं पाहिजे, किंवा पिता म्हणून ह्याचीही जबाबदारी आहे, त्यामुळे तोही काळजीत पडला असेल. आणि मग त्याने कदाचित विचार करायला सुरुवात केली असेल की काय, कोणता वर माझ्या कन्येसाठी आहे. पण आता नारदाने येऊन सांगितलं की बाबा हिचं निश्चित आहे, आधीच गाठ बांधलेली आहे तिची, आणि ती त्या शिवाशी आहे आणि ती त्याची एकवधू होणार आहे, दुसरी कोणीही पत्नी त्याच्या आयुष्यात येणार नाही, स्त्री त्याच्या आयुष्यात येणार नाही. मग हिमालय शांत स्वस्थ बसून राहिला, काही केलं नाही. आता कशाला, कळलं आहे ना, त्यामुळे आता मला वर बघायची गरज नाही. पण आता ह्या वराकडे जायचं कसं, एवढा महान योगी, बरं तो आहे कैलासातच, म्हणजे पुन्हा हिमालयातच आहे, पण तरी तो आता कुठे आहे माहीत नाही, कारण आधीचा प्रसंग आहे सगळा, मदनाला जाळणं वगैरे आहे ना. अर्थात ह्याच्या वेळेला आपण पुढे बघूया ते. पण मग आता त्याच्याकडे जायचं कसं, कारण तो महान योगी आहे, त्याला विचारायचं तरी कसं की बाबा माझ्या मुलीशी विवाह करशील काय, काय योग्याला. म्हणून हिमालय आपला गप्प बसून राहिला. पण असं बसून कसं चालेल, मुलगी मोठी व्हायला लागली आहे, काळजी आहे ना. मग शेवटी त्यांनी एक युक्ती केली.
त्यांनी आपल्या कन्येला सांगितलं, जा शिवाच्या सेवेसाठी तू जा. बघा, मला तो हिमालय असा मनात ठसतो त्यावेळेला. उपवर कन्या आहे, तरुण आहे, सुंदर आहे, तिचा विवाह याच्याशी होणार आहे मान्य आहे, पण त्याला माहीत नाही आहे, त्या बाबाला माहिती नाही आहे, माझ्या मुलीला माहिती आहे, आणि तरीही आपल्या उपवर कन्येला त्याच्या सेवेला तो पाठवतोय. याचा अर्थच मुळी एक तर आपल्या कन्येवरती त्याचा पूर्ण विश्वास आहे आणि त्याहीपेक्षा जास्त विश्वास त्या शिवावरती आहे की तो कुठलंही चुकीचं पाऊल टाकणार नाही, ही ती खात्री आहे, आणि म्हणून तो तिला पाठवतोय असं मला नेहमी वाटतं. सो नेक्स्ट हां, इथे ते आता, आणि बघ ते सखीसह गेला आहे म्हणून त्या सख्या असतात. ती विजया नेहमी असते, तिला एकटीला नाही पाठवलं आहे, कारण तो तपच करत बसलेला, ही कंटाळेल नाही का, लहानशी पोरगी आहे माझी. हे पिता कसा काळजी घेतोय. मगाशी मी जसं म्हटलं की शकुंतलेला न्यायला मेना आली, सीतेला न्यायला तिची माता पृथ्वी आली, आता हा बाप आपल्या लेकीची काळजी घेतोय की तू एकटी नको जाऊ, ह्या विजयला बरोबर घेऊन जा, म्हणजे थोडं तरी तुला मदत पण होईल आणि कुठेतरी थोडा विरंगुळा तुला मिळेल. आणि अशा त्या दोघी मग काय सेवा केली तिने. अवचित बलिपुष्पा वेदी सम्मार्ग दक्षा नियमविधी चलानाम बरेशाम चोपनेत्री. अवचित बलिपुष्पा, ती फुलं, जंगलातली फुलं गोळा करायची, ती बरही गवत खुडून आणायची, त्या यज्ञवेदीचं रोज सडा संमार्जन, कारण त्या रोज लिंपायला लागतात ना. ज्यांच्याकडे पूर्वी चुली होत्या त्यांना माहिती असेल हे की पूर्वी त्या अशा लिंपल्यात. सुदैवाने मला पण, मी ते पण काम केलं आहे, मला त्यामुळे आठवतं आहे अगदी. त्या लिंपायच्या, रोज उठलं की असं ते छान, आणि मग तो जो चुलीचा एक वेगळा वास येतो तो पण इतका छान असतो. तशी ही यज्ञवेदी रोज लिंपायची असते. हा योगी असला तरी तो यज्ञविज्ञ करत होता ना, त्यामुळे त्याची वेदी नीट ठेवणं, ही सगळी कामं, आणि त्याला मग ती फुलं वाहणं वगैरे, ही सगळी कामं न कंटाळता ती करत होती. नियमित परिखेदा, ती अजिबात कंटाळत नव्हती आणि हे काम नियमित करत होती. अशी शिवाची सेवा तिने सुरू केली. आता हे सगळे सुरू असताना इकडे इंद्राकडे, ब्रह्मदेवाकडे सगळे देव इंद्राला पुढे करून आलेत, कारण तारकांनी प्रचंड थैमान घातलेलं आहे. सगळेजण, सगळे देव थकून गेलेत. ते वर्णन खूपच छान आहे, पण आपण पुढे जाऊया. आणि मग ब्रह्मदेव वसंताची नियुक्ती करतो. इंद्राला सांगतो की तुझ्या लोकांना तू आता नियुक्त कर. आणि मग इंद्र वसंताला सांगतो की बाबा जा, जिथे शिव तप करायला बसलाय तिथे सगळीकडे कायम वसंतच फुललेला राहू दे, तर ऋतू नकोतच, कारण तो हिमालय आहे, अखंड बर्फ म्हणजे कंटाळवाणं ना. तो कालिदासानेच कारण म्हटलं आहे की ते हिम सतत बघणं हा दोष आहे हिमालयाचा. एकच चित्र सातत्याने बघणं कोणाला आवडेल, आणि मग ते पण पांढरं आणि ते असं झगझगतं, ते डोळ्यांना सहन पण होत नाही. आपल्या सगळ्या सैनिक जे हिमालयात त्यांची नियुक्ती होते त्यांना विचारा. मग अशा परिस्थितीमध्ये तिथे वसंत ऋतूच कायम, कारण ह्या बाबाच्या मनात ती फुलं फुलली पाहिजेत ना, त्या घंटा किणकिणल्या पाहिजेत ना, मग त्याच्यासाठी अखंड तो ऋतू असला पाहिजे. मग आता वसंत म्हणतो पण मी एकटा नाही काही करू शकत, मला माझे सखे सवंगडी पाहिजेत. तर कोण पाहिजे? मग अर्थात मदनाची नियुक्ती करतो. मग मदन म्हणतो मी एकटा नाही करू शकत, मला वसंत ऋतू पाहिजे आणि तो अखंड तिथे असेल अशी व्यवस्था कर. रतीशिवाय मी जाऊच शकत नाही, कारण रती आणि मदन मिळून प्रेम आहे ना, त्यामुळे तिला घेऊन मी जाईन, वसंताला घेऊन जाईन. म्हणतो तुला जे हवं ते कर, पण तिथे पोच आणि त्या शिवाच्या मनात तो प्रेमांकुर फुलू दे. आणि मग हे सगळे येतात, जिकडे तिकडे सुंदर फुलं, त्यांचा सुगंध, वातावरण अतिशय उत्तेजित, पक्ष्यांचा गोड किलबिलाट. आणि अशा वेळेला पार्वती नेहमीप्रमाणे, तिला काही माहिती नाही आहे ती, हां पण एक आहे, जेव्हा पार्वती पहिल्यांदा त्याची सेवा करायला जाते आत्ता, त्यावेळेला तिला हे पक्का माहिती आहे की मी सुंदर आहे, त्यामुळे मी त्याला जिंकीन. कुठेतरी तो थोडा अहंकार आहे तिच्या मनात. आणि अशा परिस्थितीमध्ये नियमित ती त्याला पुष्पहार अर्पण करायची. तसा अर्पण करताना नेमका शंकर आपले डोळे उघडतो आणि तो त्याचं लक्ष जातं, अरे किती सुंदर आहे ही, बस एवढाच विचार. आणि त्याला एकदम बेचैन होतो की असा विचार माझ्या मनात आला, मी योगी आहे ना, झालं.
तिसरा नेत्र उघडला. तो इकडे तिकडे बघतो आणि त्याच्या लक्षात येतं, कारण मदन नेमका त्यावेळेला आपल्या हातातलं धनुष्य, बाण लावलेला धनुष्य ताणून उभा असतो आणि आता तो सोडणार. बस पार्वतीने माळ गळ्यात घालता क्षणी मी सोडीन आणि याच्या मनामध्ये तो प्रेमांकुर रुजेल. पण कसलं काय, तिसरा नेत्र उघडतो आणि मदन नष्ट होतो. रती आणि मदनाचा, रतीचा विलाप हा पुन्हा तिथे आहे. आणि म्हणजे अज इंदुमती विलाप, अजाचा विलाप, इथे रतीचा विलाप आहे. आणि हे सगळंच्या सगळं त्या सुकुमार अशा राजकन्येच्या देखत घडलं आहे. मनापासून सेवा करत होती, असं काहीतरी फळ मिळेल हे तिला कधी वाटलंच नव्हतं. आणि तिने पटकन डोळे मिटून घेतले, ती थरथरत होती. आणि ही अवस्था तिची व्हावी, हे फळ तिच्या तपाला मिळावं असं हिमालयाने कधीही कल्पिलेलं नव्हतं. अशा परिस्थितीत माझ्या या कन्येला आधार द्यायची गरज आहे असं म्हणून तो हिमालय आलाय आणि त्यांनी अलगद तिला उचलून तो घेऊन गेलाय. म्हणजे बघा माता पिता कसे आपल्या अपत्याच्या पाठी उभे राहतात. इतकं छान वाटतं ना ते, की त्यांनी अलगद दोरभ्याम आपल्या हाताने तिला असं उचललं आहे आणि तो तिला घेऊन निघून गेला आहे. आता हे सगळं झाल्यानंतर तिने स्वतःच बघितलं आहे की त्या पिनाकिनाने त्या मदनाला जाळलं आहे, आपलं मनोरथ सगळं भग्न झालं आहे. आणि मग आता पुढे काय, मग तिने आपल्या सौंदर्याला नावं ठेवायला सुरुवात केली की नाही, जोपर्यंत आपल्या पतीला आपल्या सौंदर्याची किंमत नाही तोपर्यंत ते सौंदर्य काय उपयोगाचं आहे, त्याचा उपयोग नाही. अशा शब्दात म्हणजे तिला हे पहिल्यांदा जाणवलं की केवळ सौंदर्य या बाबासाठी पुरेसं नाही आहे, ह्याच्यापेक्षा काहीतरी वेगळं केलं पाहिजे. आणि ते वेगळं काय, जर त्याला हा अहंकार असेल की मी एक महायोगी आहे, तर मी त्याला हे दाखवून देईन की मी महायोगिनी आहे. आणि मग पुढे तिने जे तप केलं आहे ते इतकं सुंदर आहे. त्यात मुळात कसं आहे बघा, म्हणजे मला नेहमी ती प्रगल्भता कशी आहे की रामायणामध्ये अयन रामाचं जे आहे ते अनेक म्हणजे फक्त आपल्याला वाटतं की तो अयोध्येहून लंकेला गेला, ते नाही आहे. पहिलं अयन आहे ते विश्वामित्र त्याला घेऊन जात आहेत, कारण राजकुलामध्ये लाडाकुडात वाढलेले राजकुमार आहेत. दुसरी गोष्ट, एक खूप मोठी शक्ती बाहेर वाढत असताना भविष्यात ह्याला आपल्याला तोंड द्यायचं आहे. अशा परिस्थितीत हा एक बलाढ्य असं हे जे हा जो राजवंश आहे तो इथे घरात आपल्या प्रासादामध्ये राहून चालणार नाही आहे. अख्खा भारत एक झाला पाहिजे आणि त्यासाठी त्याला बाहेर काढण्याची गरज आहे. आणि म्हणून विश्वामित्र घेऊन गेलेले असं माझं मत आहे. त्याच वेळेला आणखीन एक त्याचं अयन झालेलं आहे, ते म्हणजे लाडाकोडात वाढलेला युवराज, ते प्रगल्भ युवराज. बाहेरचं जग असं नाही आहे, इथे राक्षस आहेत, राक्षसी आहेत, म्हणजे स्त्रियासुद्धा दुष्ट होतात हे आपल्याला कळलं पाहिजे. म्हणजे जे मगाशी मी म्हटलं की आपला शत्रू कोण आहे आणि त्याची मानसिकता काय आहे हे आपल्याला कळलं पाहिजे. ते नेमकं विश्वामित्रांनी केलेलं आहे त्याला घेऊन जाऊन. त्यामुळे त्याचा सगळ्या वनजातींशी परिचय झालेला आहे. आणि म्हणून पुढल्या वेळेला जेव्हा तो जातो तेव्हा सगळे लोक त्याचं स्वागत करत आहेत, कारण त्यांना आधीच परिचय झालेला आहे ना. त्यांना कळलेलं आहे ह्या सगळ्या वनवासी आदिवासी सगळ्यांना की हा कसा आहे, हा राम कसा आहे हे त्यांना माहिती आहे, त्यांना विश्वास वाटतोय त्याच्याबद्दल. आणि म्हणून जेव्हा तो येतो तेव्हा सगळेजण त्याचं कौतुक करत आहेत, त्याला काही ना काही वस्तू देत आहेत. तसं हे जे परिवर्तन आहे लाडाकोडात वाढलेल्या राजकुमारापासून प्रगल्भ राजकुमार, तसं पार्वतीच्या बाबतीत आहे. अतिशय ती तर कन्या आहे त्यामुळे आणखीनच लाडाकोडात वाढलेली आहे. अशा लाडाकोडात वाढलेल्या पार्वतीची एक महायोगिनी व्हायला निघालेली आहे. मग त्यामुळे तिने तप कसं केलं आहे तर पंचाग्नी साधनं केलेलं आहे. मला वाटतं मी तो श्लोक घातला आहे मी. हां, त्याच्या आधी मग ती म्हणते की हिमालयाला म्हणते की नाही मला पुन्हा तप करायला जाऊ द्या, आता त्याची सेवा नाही, आता माझं तप. आणि हिमालय अनुमती देतो, ती जाते निघून. मग मेनेला पुन्हा काळजी, अरे बापरे ही अशी तप करायला आली. आणि मग ती येते आणि मग ती म्हणते मनीषिता संती गृहेषु देवतः. कारण हिमालय हा असा आहे की वर्णनच आहे, सगळे देव येतात तिथे थांबतायत, ऋषी थांबतात, वरच्यावरती सुवर्ण कमळं खुडतायत. असा तो हिमालय. तू म्हणशील तो देव देते ना बाई तुझ्या पुढ्यात,
तुला तपच करायचं आहे ना, घे त्या देवाचं नाव, तो मी पुढ्यात ठेवते आणि कर तुला काय हवं ते तप. त्याच्यासाठी घर सोडून बाहेर यायची काय गरज आहे, प्रासाद सोडून कशाला जातेस. म्हणून ती म्हणते मनीषितः, तू इच्छा कर तो देव मी पुढ्यात उभा करेन. पण क्व वत्से क्वच तावकम वपुः, क्व हा जो शब्द आहे तो दोन गोष्टीतला फरक दाखवण्यासाठी आहे. क्व सूर्यप्रभवा वंशः क्वच अल्प विषयामती तितीर्षु दुस्त्रमोहाद उडुपैनास्मि सागरम. किती नम्रपणा कवीचा, एवढी महाकाव्य लिहितोय पण म्हणताना म्हणतोय की मी रघुकुलाचं वर्णन करायला का घेतलंय, केवळ मोह हो माझा. आणि तो मोह कसा, एका उडुपानी त्या बास्केट असतात ना वेताच्या, त्याच्यातनं ते कालव केरळमध्ये आपण पाण्यातनं जातो, इथे मी समुद्र तशा एका त्या उडुपानी क्रॉस करायला बघतोय, पार करायला बघतोय. इतका माझा मूढपणा आहे. पण काय करणार, हे रघुकुलच असं आहे की त्याचा मोह मला होत आहे. तर तेव्हा तो ते क्व वापरतो. इथे पण ती मेना म्हणते की क्व तावकम वपुः, तुझं ते नाजूक देहयष्टी कुठे अगं, आणि कुठे ते मुळात तप शब्दातच तप हा धातू आहे, तापवणं आहे स्वतःला, टू बर्न वन सेल्फ. आणि मग हे जे आहे हे स्वतःला तापवणं हे कसं शक्य होईल अगं तुला, नाही आहे ते शक्य. म्हणून तू घरी चल. आणि मग उपमा काय दिले, पदम सहेत भ्रमरस्य पेलवम शिरीष पुष्पम न पुनः पततृणाम. मला शिरीष पुष्प नाही मिळालं, पण तो शिरीष पुष्प केवढं नाजूक असतं, आणि त्याच्यावरती त्याच्यातला मध खायचा असेल तर तो पक्षी त्याच्यावर बसत नाही, तो फक्त अलगद आपली चोच आत टाकतो आणि तो मध खेचून घेतो, कारण त्याला पण ही काळजी आहे मी बसलो तर हे फूल खराब होईल ना. आणि म्हणून ती उपमा दिली आहे की तुझा देह, तुझी देहयष्टी एवढी नाजूक आहे की हे तप तुला सहन होणार नाही आहे. नंतर निक्षेप हा एक खूप सुंदर श्लोक आहे की पार्वतीने ठरवलं आहे की काय आई तू काय वाटेल ते म्हण, मी जाणार तपाला बसणार. पण जाताना तिने काय केलं आहे तर तिने आपल्या डोळ्यातलं जे चांचल्य आहे ते हरणींना दिलं आहे. आणि आणखीन तिने लतांमध्ये आपल्या नाजूक देहयष्टी तिने समर्पित केली आहे, कारण तिला हे माहिती आहे की खात्री आहे स्वतःबद्दल. मागच्या वेळेला असं झालं, माझ्याच डोळ्या देखत माझ्या पतीने, होणाऱ्या पतीने त्या मदनाला म्हणजे प्रेमभावनाच संपवली, पण मी एवढी मोठी होईन की त्याच्या मनात तो प्रेमाचा अंकुर आपोआप तयार होईल, आपोआप रुजेल, ही खात्री आहे तिला. आणि मग पण आत्ता मात्र मला हे स्त्रीचे जे लौल्य आहे ते नको आहे, आत्ता मला त्याची बाधा नको आहे, आत्ता मला तप करायचं आहे. म्हणून मग माझ्या देहयष्टीची नाजूक लता तिने आपल्या देहयष्टीची नाजूक लता तिने वेलींमध्ये दिली, डोळ्यातलं चांचल्य हरणींमध्ये दिलं. आणि ते पुन्हा अशा बोलीवर की जेव्हा मी मागीन तेव्हा मला मिळालं पाहिजे, कारण ह्या योग्याला सांभाळायचं आहे पुढे आयुष्यभर मला, त्यामुळे त्याला बांधून ठेवायला हे सगळ्याची गरज आहे. पण अगदी स्त्री सुलभ सगळ्या गोष्टी तिच्याकडे आहेत, पण त्या केव्हा आणि कशा वापरायच्या हे भानही तिला आहे. आणि म्हणून तिने हे सगळं दिलं आहे आणि ती तपाला गेले. इथे तो आला आहे की 4 बाजूला अग्नी, पंचाग्नी साधन केलेलं आहे तिने, 4 बाजूला 4 अग्नी आणि आकाशातलं सूर्य, अशा प्रखर अग्नीमध्ये बसून तिने तप केले. मुळात तापवणं, त्याच्यात आणखीन 4 बाजूला 4. आणि आपल्याला असं वाटतं की हिमालय म्हणजे थंड असेल, पण जेव्हा तिथे ऊन येतं ना तेव्हा ते सरळ येतं, मध्ये वातावरण नाही, त्यामुळे प्रचंड उन्हाळा असतो. अशा परिस्थितीतसुद्धा तिने तप केले. थंडीच्या दिवसात ती त्या दगडावरती, शिलेवरती झोपते, पावसात ती तळ्यात उभी राहते आणि तप करते. आणि अशा वेळेला तळ्यातली कारण थंडीत आहे तो जो पाऊस आहे तो हिमाचा आहे, हिमालयातला आहे, त्यामुळे त्याच्या वर्षावानी बाकीची कमळं कोमेजून गेले, त्यांना तो आघात सहन झाला नाही आहे. पण त्या तळ्याची शोभा कुठेही कमी झाली नाही, कारण हिचं मुखकमल कायम प्रफुल्ल आहे, त्यामुळे ती तिथे आहे. असं तप तिने केलं आहे. आणि ह्याचा परिणाम असा झाला, ती रात्र जेव्हा तप करायची तेव्हा तिला सोबत करायला त्या रात्रीच तिच्याबरोबर असत. असं खूप सुंदर तिच्या तपाचं वर्णन. आणि हे कठोर तप करणारे ती पार्वती त्यांनी आपल्या पुढे उभी केले. त्याच्यात हे पंचाग्नी साधन आहे की अशा ह्या 4 अग्नी आणि 5वा तो. आणि मग
असं सगळं कठोर तप केल्यानंतर सगळे ऋषीमुनी येऊन तिचं दर्शन घेत होते, तिला वंदन करत होते. मेनेचीच कन्या ती. जर मेना मुनीनामपि माननीय असेल तर स्वाभाविकच पार्वती पण आता मुनींना माननीय व्हायला लागलेली होती. आणि मग ते तिच्याकडे यायला लागले, देव तिला वंदन करायला लागले. आणि हळूहळू ही सगळी गोष्ट त्या कैलासावर बसलेल्या, कुठे लपून बसला होता त्याला कळली. ह्या सखी जी होती ना, तिचा राग आहे हा पार्वतीवरती, की ज्यानी मदनाला जाळलं, प्रेमाची भावनाच नष्ट करणारा त्या शंकरावरही प्रेम करते. म्हणेल तो देव हिच्याशी लग्न करायला तयार आहे, एवढं सौंदर्य आहे, वैभव आहे, काय नाही आहे हिच्याकडे, पण हिला वेड लागलं आहे त्याचं, असं तिने कंप्लेंट केली आहे. हा जो बटू आला आहे त्याच्याकडे, तक्रार आहे तिची. पण ही सगळी बातमी त्या शिवापर्यंत पोचली. आणि आता आपल्या या वाग्दत्त वधूची, भविष्यातल्या वधूची परीक्षा घ्यायला तो आलाय. पण तो आलाय तो कसा आलाय तर अथ आषाढ जिनधराः प्रगल्भवाग् ज्वलन इव ब्रह्ममयेन तेजसा विवेश कश्चित् जटिलस्तपोवनं शरीरबद्धा प्रथमाश्रमो यथा. प्रथम आश्रमातला हा आहे, म्हणजे तो अजून छात्र आहे. मी जे मगाशी म्हटलं की कालिदासाचा कौटिल्य अर्थशास्त्राचा किंवा राजनीतीचा अभ्यास किती मोठा आहे, तर कौटिल्याने अर्थशास्त्रामध्ये जे गुप्तचर सांगितलेले आहेत त्याच्यातला पहिला जो आहे तो कापटिक आहे. परमर्मज्ञ प्रगल्भ छात्र कापटिक. कोण आहे कापटिक तर परमर्मज्ञ, दुसऱ्याचं मर्म जाणणारा. प्रगल्भ अत्यंत विद्वान, कारण गुप्तचर मूर्ख असून चालणारच नाही ना, त्यामुळे प्रगल्भ. आणि कसा छात्र, लहान आहे तो. छात्र का तर पूर्वीचे जे संकेत आहेत, आता आपण एकमेकांशी बोलतो, पूर्वी असं स्त्री बाहेर येऊन कुठल्याही पुरुषाशी बोलणार नाही, पण तो छात्र असेल तर त्याच्याशी मोकळेपणी बोलेल. तो सुद्धा कदाचित आत ओटीवरती येऊन बसेल आणि गप्पा मारेल आणि तिच्याकडनं बातमी काढू शकेल, असा तो कापटिक आहे. इथे नेमका ह्या बटू वेशात शिव आलेला आहे, तोच वेश, तेच वर्णन. आणि कसं आहे अथ आषाढ जिनधराः, अथ अजिन आषाढधरा. आषाढाचा दंड त्याच्या हातात आहे, त्यांनी जीन घातलेलं आहे, त्यांनी चर्म धारण केलेलं आहे वस्त्र म्हणून. प्रगल्भ वाग् ज्वलन इव तेजसा, अत्यंत प्रखर अशी त्याची वाणी आहे. गुप्तचर आहे, दुसऱ्याच्या मनातलं काढता आलं पाहिजे ना. आता हा जर प्रगल्भ वाग् असेल तर पुढे ह्याच्याशी वाद घालणारी पार्वती किती प्रगल्भ आहे, कारण हा हरलाय, पराभूत झालाय. त्यामुळे हा प्रगल्भ वाग् हे जे विशेषण कालिदासाने वापरलं आहे ते अत्यंत विचारपूर्वक वापरलेलं आहे. आणि ब्रह्ममयेन तेजसा, आणखीन कसा आहे तो बटू असल्यामुळे अत्यंत तेजस्वी आहे. ब्रह्मचर्याचं तेज त्याच्याकडे. छात्रांचं जीवन आपल्या धर्म स्मृतिग्रंथामधलं वाचलं तर मला वाटतं आपण सगळे अभ्यास सोडून देऊ, फक्त आणि फक्त अभ्यासावर मन केंद्रित. या बाकीचे नको ते उद्योग काही करायचं नाही, ते नियम वाचलेत की कळेल तुम्हाला. सो इथे तो त्या ब्रह्मतेजाने तेजस्वी झालेला आहे, असा तो आलाय. आणि त्यांनी शरीरबद्ध